धरती सा अविचल हो मेरा मन, मेरा मन। पानी सा निर्मल हो मेरा मन, मेरा मन। धरती सा अविचल हो मेरा मन, मेरा मन। सूरज सा तेजमन, चंदा सा शीतल हो मेरा मन, मेरा मन। पानी सा निर्मल हो मेरा मन, मेरा मन। धुंधलाई आंखें जब भरमाया चित्त है, समझे ना मन को जब सत्य या असत्य है। चंचलता मोह से दूर रहे, अपने ही द्रोह से दूर रहे। करुणामय निर्भय हो मेरा मन, मेरा मन। पानी सा निर्मल हो मेरा मन, मेरा मन। धरती सा अविचल हो मेरा मन, मेरा मन। मेरा मन, मेरा मन। मेरा मन, मेरा मन। मेरा मन, मेरा मन। प्रॉब्लेम आला तर तेवढं मला फक्त मेसेज करा. येस, खूप दिवसानंतर आपल्यापैकी बरेच जण आपण भेटतोय पालक पहाट मध्ये. या सुंदर संध्याकाळी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचं हे जे प्रयोजन करण्याचं कारण होतं, खरं आपलं लव्ह यू जिंदगी हे सेशन चालतं संध्याकाळी. आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे हा विषय. आणि लव्ह यू जिंदगी या सेशन मध्ये आम्ही आज दोन खूप वेगळ्या व्यक्तींशी बोलणार आहोत. म्हणजे मी माझ्या प्रत्येक पालक पहाटच्या सेशन मध्ये अतुल दादा आणि प्राजक्ता ताई यांच्याविषयी सांगत असते. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल तर करप्शन याचं उदाहरण मी सगळ्यांना देत असते की एखाद्या गोष्टीची लागण कशी होऊ शकते, जशी वाईट गोष्टीची होते तशी चांगल्या गोष्टींची सुद्धा. आणि त्याचं एक खूप सुंदर उदाहरण म्हणजे अतुल दादा आणि प्राजक्ता ताई. आणि आज सुदैवाने ते आपल्या सोबत होते. मग एवढी सुंदर सुवर्ण संधी सोडायची का? तर 100% नाही. कारण वैयक्तिक पालकत्व हे वैश्विक पालकत्व कसं होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे अतुल दादा आणि प्राजक्ता ताई. आणि म्हणून आज मनापासून असं वाटलं की ज्यांनी आम्हाला समृद्ध केलं आहे त्यांच्याशी जर तुमची भेट घालून दिली नाही तर खूप मोठं पातक आमच्याकडनं घडेल. आणि म्हणून आज अतुल दादा आणि प्राजक्ता ताई आले आणि हे सगळं वेळेवरचं नियोजन आपण केलं. आज लव्ह यू जिंदगीला आपण पालक पहाटमध्ये कन्व्हर्ट केलं. आणि जेवढे जण जॉईन होऊ शकतात तेवढ्या सगळ्यांना जॉईन होण्यासाठी आम्ही ही लिंक पाठवली. खूप मनापासून माफी मागतो की खूप आधी नियोजन करता आलं नाही, त्यामुळे बरंच असं होईल की बऱ्याच जणांना हा आत्ता जॉईन करता येणार नाही. पण याचं रेकॉर्डिंग मात्र आम्ही नक्की करतोय आणि रेकॉर्डिंग करून 100% आपण हे जे सेशन आहे ते ग्रुपला सुद्धा नंतर प्रोव्हाइड करू. पण नक्कीच लाईव्ह सेशनची मजा वेगळीच असते. आणि मला मनापासून असं वाटतं की हे सेशन फक्त बोलण्यापुरता मर्यादित राहू नये, तर आपले काही प्रश्न असतील तर ते नक्की मांडावे. संवाद याच्यातनं आपल्याला घडवून आणायचा आहे. आणि जसं मी तुम्हाला वैश्विक पालकत्व याविषयी बोलली, तर त्या वैश्विक पालकत्वाचं एक खूप सुंदर उदाहरण मी देते. म्हणजे अतुल दादा आणि प्राजक्ता ताईंनी ज्या वेळेला लग्न केलं त्यावेळेला खूप आधी त्यांनी ठरवलं होतं की आपण कम्युनिटी लिव्हिंग या कॉन्सेप्ट मध्ये राहायचं. आता कम्युनिटी लिव्हिंगचं एक्स्ट्रीम उदाहरण काय असू शकतं किंवा बेस्ट एक्झाम्पल, एक्स्ट्रीम आवड तसा निगेटिव्ह आहे, बेस्ट एक्झाम्पल काय असू शकतं, तर त्यांनी ठरवून स्वतःचं मूलबाळ होऊ दिलं नाही, तर आमच्यासारखी
आमच्यापेक्षा लहान आणि आमच्यापेक्षा मोठी अशी खूप सारी मुलं त्यांची आहेत आणि त्या सगळ्यांचे ते पालक आहेत. म्हणजे आम्हाला कुठलीही अडचण आली की आम्ही असं त्यांच्याकडे बघतो आणि आमच्या असं लक्षात येते की एक वरद हस्त आहे. तर म्हणून मला मनापासून वाटतं आणि त्यांच्या जगण्यात ते आलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं खूप काही घेण्यासारखं आहे. अनबॉक्स विषयी आपण पालक पहाटमध्ये बोलत असतो, तर अनबॉक्स हा जो कॉन्सेप्ट आहे यालाही खऱ्या अर्थाने मोठं करणारे व्यक्ती आणि ज्यांना पहिल्यांदा हा कॉन्सेप्ट कळला आणि त्यांनी मोठं केलं, तर मला नक्की असं वाटतं त्याविषयी पण आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आपली काही प्रश्न असतील तर ती प्रश्न सुद्धा आपण नक्की सगळ्यांना विचारावीत, सगळ्यांनी त्यांना विचारावीत अशी मनापासून विनंती करते आणि दादा आणि ताईला इन्व्हाइट करते. थँक्यू सो मच. नमस्कार. सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले 2 दिवस आम्ही अतिशय सुंदर असे दिवस अनुभवतोय, कारण प्राजक्ताताई आणि अतुलदादा आलेले आहेत. वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, वेगवेगळ्या संदर्भात आम्ही बोलतोय, त्यांच्याकडनं ऐकतोय. खरं तर बोलतोय म्हणण्यापेक्षा देवयानीने जसं सांगितलं की आमच्या जगण्यामध्ये जे काही आहे त्यातला खरंच खूप मोठा वाटा अतुलदादा आणि प्राजक्ताताईचा आहे. आणि आम्हाला असं वाटलं की हे सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण सर्वांचं जगणं सुंदर झालं पाहिजे यासाठीची धडपड म्हणजे खरं तर पालक पहाट आहे. आणि आपण सगळ्यांनी इतकं प्रेम केलं या कार्यक्रमावरती आणि म्हणूनच अतुलदादा आणि प्राजक्ताताई पासून फार लांब ठेवता येणं सगळ्यांना शक्य नव्हतं. एक सुरुवातीलाच मी हे सांगतो की कालपासून आमची चर्चा सुरू होती आणि त्या चर्चेतनं अतुलदादांनी खूप छान मुद्दा असा मांडला की बहुतेक जण म्हणजे जगण्यात दुःख कुठून येतं, आपल्या आयुष्यात दुःख कुठून येतं, वेदना कुठून येते, प्रश्न कुठून जास्त मोठे होतात, तर जेव्हा उपजीविकेसाठी आपण जगतो तेव्हा प्रश्न मोठे होतात आणि फक्त जीविकेसाठी जेव्हा आपलं जगणं सुरू होतं त्यावेळेस प्रश्नांमध्ये जगण्यातली उत्तरं सापडायला लागतात. तर असा सुंदर संवाद सहजीवनाच्या एक चांगलं उदाहरण, रोल मॉडेल आपण ज्यांना म्हणूया, तर असे ते आपल्या सोबत आहेत. अतुलदादा आणि प्राजक्ताताई ही दोघं उद्योजक आहेत, यशस्वी उद्योजक आहेत. जगातली 2ऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी त्यांची आहे. जवळजवळ 9,000 पेक्षा जास्त क्लायंट बेस त्यांचा US मध्ये आहे. आम्ही तर त्यांना एक प्रकारे म्हणजे ते मोटिवेट आम्हाला करतात, सगळ्यांना करतात. महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक संस्थांचे ते पालक आहेत, जसं मी नेहमी म्हणतो. इतकंच नव्हे तर आपण फिजिओथेरपिस्ट ही संकल्पना आपल्याला माहिती आहे, पण मेंटल फिजिओथेरपिस्ट ज्यांच्याकडे बघून म्हणता येईल अशा पद्धतीचं हे कपल आपल्या सगळ्यांशी बोलण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतोय. अतुलदादा आणि प्राजक्ताताई, आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. आवाज येतो आहे आमचा? यस, येतोय ताई. तो बहुत सी चीजें मनोज ने बोला है, उसमें से एक चीज निश्चित करेक्ट कर देता हूँ. हमारी विश्व की 2 नंबर की कंपनी नहीं है. एक हम पर्टिकुलर काम करते हैं, उस काम में हमारी कंपनी थोड़ी सी बड़ी है. सॉफ्टवेयर का विश्व बहुत ही बड़ा है, इसमें से हमको कोई जानता भी नहीं दुनिया में, इतने छोटे लोग हैं. तो वो थोड़ा सा करेक्शन है. बाकी जो हम पर्टिकुलर काम करते हैं उसमें हम थोड़े से ठीक ठाक कर लेते हैं, कोई न जानने जैसे ही है. बाकी खूब सारी बातें मनोज और देवयानी ने करी है. हमको ये भी नहीं पता कि क्या क्या करी है आप लोगों के साथ में, लेकिन जिस ढंग से हम लोग अपने आप को कंडक्ट करते आ रहे हैं, हमको अभी हमारी, एक मिनट, किसी ने लिखा है आवाज ये नहीं है, एक सेकंड में देख लेता हूँ. अभी आवाज आ रही है क्या? उनकी कनेक्टिविटी का प्रॉब्लम हो सकता है, आवाज तो आ रही है. अच्छा, ठीक है. तो हाँ, अभी आ गया उनका. तो हम लोगों को नहीं पता कि हम लोग जो जी रहे हैं वो किसी के लिए उदाहरण बन सकता है और या किसी के काम आ सकता है. हम लोगों ने सिर्फ ये कोशिश की कि हम अपने लिए एक सुखी जीवन जिएंगे. हम दोनों ने ये कोशिश की कि
हंसी खुशी का, हैप्पीनेस भरा, प्यार भरा जीवन जिएंगे। हम लोगों ने इतनी ही कोशिश किया है। हो सकता है कि मनोज को, देवयानी को या अन्य किसी को लगता हो कि ये किसी के लिए उदाहरण बन सकता है, लेकिन हमारी कोशिश तो सिर्फ अपने जीवन जीने तक की थी, इससे ज्यादा की कभी नहीं रही है कि हम कैसा जिएंगे। धीमे धीमे लोग मिलते गए, लोगों से बात होते गई, तो हमारा समाज बढ़ा और हम शायद कुछ लोगों को लगने लगा कि ये कुछ सीखने, समझने या जान लेने लायक चीज है। इसलिए हमारे पास बताने को, बोलने को ऐसा खूब नहीं है। सबके सवाल आएंगे, कोई कुछ पूछेगा तो शायद हम कुछ जवाब दे पाएंगे, या हम शायद चीजों को उन जगहों पे रख पाएंगे, रिलेवेंट जगहों पे रख पाएंगे। तो मतलब किसी भी विषय पे सवाल आए, रिलेशनशिप कैसे रखनी चाहिए, हमने किस ढंग से अपने रिलेशनशिप को बचाया, कैसे हमने अपने रिलेशनशिप को हमेशा आज तक हैप्पीनेस से भरा हुआ पाया, रोमांस से भरा हुआ पाया, इस विषय में जो भी सवाल आएंगे हम उनका अपने हिसाब से हमने उसको कैसे हैंडल किया उसका जवाब देने की कोशिश करेंगे। मैं हिंदी ज्यादा बोलता हूँ, प्राजक्ता मराठी पूरा बोलेगी, तो ये दोनों भाषा में चलेगा। और ऐसे 2 स्टेट्स के होने के बाद हम 30 साल 32 साल तक हम साथ में कैसे रह गए, इस बारे में हम बात कर पाएंगे। याच्यात एक मुद्दा जो देवयानींनी मांडला होता कम्युनिटी लिव्हिंगचा, तर तो थोडा स्पष्ट करते। आम्ही म्हणजे कम्युनिटी लिव्हिंग हा कन्सेप्ट म्हणून कधी असा वेगळ्याने आम्ही अभ्यास केला नव्हता किंवा कधी जाणला नव्हता, पण एक नक्कीच जाणवायचं की आपल्यापुरतं विश्व ठेवायचं नाही आहे, तर लोकांपर्यंत पोहोचायचं आहे। म्हणजे मुख्य उद्देश तोच होता की आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, आणि या पोहोचण्याच्या प्रवासात लोक जुळत गेले, फॅमिली सारखे जुळत गेले, कुटुंबासारखे जुळत गेले, आणि मग आमचं कुटुंब वाढत गेलं। स्वतःचा मुलगा होऊ नये हे डिसिजन आम्ही खूप सुरुवातीपासून घेतलं होतं। त्याच्या मागे खूप काही उद्देश असतील असं तेव्हा वाटत नव्हतं, पण रेट्रोस्पेक्टिव्हली बघता असं वाटतं की ठीक आहे, ते एक डिसिजन तेव्हा आपण ज्या काही कारणाने घेतलं असेल, पण हा परिवार आता इतका वाढला आहे की कधी जाणवत नाही की आपण आपलं मूल होऊ दिलं नाही, तर त्याचे रिग्रेट्स कधी आले नाही। आणि खरंच या कुटुंबांनी खूप प्रेम दिलं, वाढलेल्या कुटुंबांनी, आणि कम्युनिटी लिव्हिंगचा हा अनुभव असा अचानक आमच्यापर्यंत आला, आणि मग तो कन्सेप्ट हळूहळू आमच्या मनात डेव्हलप होत गेला, थोडासा विकसित होत गेला। त्याच्या वेगवेगळ्या आयामांवर आम्ही बोलू लागलो। आमच्या बरोबर काम करणाऱ्या, आमच्या बरोबर या तरुण मुलांशी आम्ही त्याबद्दल बोलू लागलो, आणि बोलता बोलता काही ना काही नवीन गोष्टी आम्हालाही कळत गेल्या आणि चर्चेतनं बाहेर गेल्या। हाँ, मतलब इसको अगर दूसरे ढंग से रखूं मैं तो हमने ये नहीं सोचा कि ये कम्युनिटी लिविंग है, हमने ये सोचा कि व्यक्तिगत संपत्ति और सामाजिक संपत्ति, इसमें हम कैसे फर्क कर सकते हैं। तो समझ लीजिए कि हम चूंकि सॉफ्टवेयर जानते थे या हम थोड़ा बिजनेस समझते थे, तो हम दोनों में कुछ पैसा कमा पाने के गुण थे, और कुछ ऐसे लोग हैं जो लोग समाज के लिए काम कर रहे हैं, और समाज के लिए काम कर रहे हैं तो अपने पैसा कमाने के गुणों को बाजू रख के समाज के लिए काम कर रहे हैं। तो उनके लिए पैसा कमाने की जिम्मेदारी तो हमारी बनेगी, क्योंकि उन्होंने अपने पैसा कमाने की अपॉर्चुनिटी को छोड़ करके समाज के लिए काम करना चालू किया। तो जैसे एक परिवार में जो कमाऊ सदस्य होता है वो न कमाने वाले सदस्य की जिम्मेदारी लेता है, उसी ढंग से हमने भी सोचा कि हम पैसा कमा लेते हैं तो हम उन सदस्यों की जिम्मेदारी ले लेते हैं जो लोग नहीं कमा पा रहे हैं, जिन्होंने चूज किया है कि नहीं कमाएंगे पैसा वो, क्योंकि उनको समाज के लिए कुछ और करना था। तो अब इसको कम्युनिटी बोलें या सामाजिक दायित्व बोलें या अलग ढंग से कुछ सोच पाने की चाहत बोल लिए, इस ढंग से हमने पिछले 30 सालों से अपनी जिंदगी जी है, और पता नहीं किस प्रेरणा से जी है ये भी नहीं बता सकते। तो बातें करें दादा। तो हाँ, जैसे हमने बताया था कि सहजीवन के बारे में, बहुत सुंदर सहजीवन है आप दोनों का, तो मुझे विश्वास है सबको यही प्रश्न हुआ होगा कि सुंदर सहजीवन में मियाँ बीबी के झगड़े होते हैं या नहीं होते हैं, आप दोनों। तो सहजीवन के बारे में तो देखो, एक बात मुझे हमेशा लगी, हम दोनों को हमेशा लगी
शायद आप सब लोग भी उसको कहीं ना कहीं महसूस करते होंगे कि अच्छे सहजीवन के उदाहरण हमारे समाज में नहीं है। और हम लोगों की सहजीवन की या मैरिड लाइफ की जो कल्पनाएं हैं, मैरिड लाइफ के बारे में जो हमारी इमेजिनेशन है, वो हमारे किताबों से आते हैं, कहानियों से आते हैं, सिनेमा से आते हैं। और वो इमेजिनेशन जो होता है हमारा, उस इमेजिनेशन से बहुत अलग रियलिटी में हमको दिखते हैं। हमारे आसपास में जो हमारे काका काकू होते हैं, मामा मम्मी होते हैं, माँ पिताजी होते हैं, हमारे जितने नजदीक के संबंधी होते हैं, उनमें सजीवन में हमें हमेशा करुणा दिख सकती है, आदर दिख सकता है, एक दूसरे के प्रति केयरिंग दिख सकती है। लेकिन हमको सहजीवन से जो कहानियों में दिखता है, वो रोमांस हमको उस सहजीवन में कभी नहीं दिखता है। और वो जो रोमांस नहीं दिखना है, ये हमेशा हमको बहुत पीड़ित करता है, बच्चों को पीड़ित करता है, यूथ को पीड़ित करता है कि सहजीवन तो रोमांस के लिए था। करुणा, दया, रिस्पेक्ट, ये सब चीजें तो बाद की चीज थी। तो हम लोगों ने अपने आप में, हमारे जीवन में रोमांस बचा के रखने के लिए हमने मेहनत किया। और वो मेहनत करने के लिए हमने, झगड़े तो होंगे ही, किसके साथ नहीं होंगे, लेकिन खूब सारे रूल बनाए, खूब सारी चीजें किया कि झगड़े क्यों होने चाहिए, उस झगड़ों को निपटना कैसे चाहिए, उस झगड़े के बारे में बात कैसे करनी चाहिए। तो अगर उन झगड़ों के बारे में हम बात कर लिए तो हमारा प्यार वाला जीवन बचा रह गया। उन झगड़ों के बारे में बात नहीं करते तो हम अन्य लोगों की तरह से हम कुंठित जीवन बिता रहे होते थे। हमारे परिवारों में, हमारे समाज में अक्सर कुंठित जीवन बिताते हुए लोग ज्यादा दिखते हैं अपने अपने घरों में। तो हमने उसके ऊपर काम किया। वो काम करने के दो तरीके जो हमको समझ में आए वो ये थे कि जब भी कोई कॉन्फ्लिक्ट होता है, हमारे आपस का, दोनों का कॉन्फ्लिक्ट हो या समाज में और भी कोई दूसरा कॉन्फ्लिक्ट हो, हर कॉन्फ्लिक्ट के दो हिस्से होते हैं। एक हिस्सा होता है जो कि रियल होता है और दूसरा हिस्सा होता है जो कि इमेजिनरी होता है। मतलब रियल हिस्सा इतना होता है हमेशा, इमेजिनरी हिस्सा हमेशा बड़ा होता है। बातचीत हमारी हमेशा इमेजिनरी हिस्से के ऊपर होती है, जो रियल हुआ नहीं रहता उसके ऊपर बातचीत होती है। रियल हिस्से पे कभी बातचीत नहीं होती है, और रियल हिस्से पे अगर बातचीत हो जाएगी तो प्रॉब्लम सॉल्व हो जाएगी। इमेजिनरी हिस्से पे जब तक बातचीत होती रहेगी, प्रॉब्लम हमेशा वहीं के वहीं रह जाएगी और इमेजिनरी हिस्सा बढ़ते चला जाएगा। तो हमेशा हमने कोशिश किया कि रियल हिस्से को खोज करके उसके ऊपर में बात कर लिया जाए। दुसरा एक सहजीवनाचा एक मंत्र आम्हाला जो मिळाला तो बिलकुल मला शेअर करावासा वाटतो की आपल्याकडे बघा बरेचदा भांडणाचं मूळ कारण खूपदा असं वाटतं की तू तेव्हा तसा नव्हतास, आता बदलला, किंवा व्हाईस वर्सा की आधी तर तू अशी नव्हती, आता खूप बदललीस. तर बरेचदा या गोष्टींवरनं मग ती भांडणं होतात की मी जिच्यावर प्रेम केलं किंवा ज्याच्यावर प्रेम केलं तो वेगळाच कोणी होता आणि आता तू खूप बदललायस. तर एक दुसरा हे आहे की जेव्हा आपण मार्केटमधनं कुठलेही प्रॉडक्ट घेतो, वॉशिंग मशीन घेतो, मोबाईल घेतो, त्याच्याबरोबर एक युजर मॅन्युअल. आपल्याकडे दुर्दैवाने काय आहे की आपल्या शिक्षणाच्या सिस्टीम मध्ये, एज्युकेशन सिस्टीम मध्ये कुठेच रिलेशनशिप बद्दल आपल्याला शिकवलं जात नाही किंवा इव्हन पॅरेंटिंग बद्दल आपल्याला शिकवलं जात नाही. म्हणजे केवळ दोघांचं लग्न झालं आणि त्यांच्यामध्ये संबंध येतात म्हणून मुलं होतात आणि ते पालक बनतात. पण पालकाचं असं शिक्षण वेगळं किंवा लग्नापूर्वीचं शिक्षण वेगळं, लग्नानंतरच्या संबंधाचं शिक्षण वेगळं, अशी सिस्टीम आपल्या इथे कुठे नाहीच. त्याच्यामुळे हे जे युजर मॅन्युअल असतं ना, हे आपल्याला एकमेकांचं तयार करावं लागतं की जेव्हा आपण नवरा बायको म्हणून या संबंधात येतो आहोत तेव्हा नवरा कसा आहे, नवरा म्हणून तू कसा आहे, बायको म्हणून तू कशी आहे, असे जर युजर मॅन्युअल्स आपण बनवले आपले स्वतःचे आणि एक्सचेंज केले आणि हे वेळोवेळी अपडेट करत गेलो, कारण माणूस बदलणारच आहे. परिस्थितीमुळे बदलतो, मिळणाऱ्या पियरमुळे बदलतो, विचार बदलत जातात, विचारात समृद्धी येते, परिपक्वता येते, या सगळ्यांनी माणूस बदलत जातो. तर हे बदललेले सुद्धा गोष्टी ज्या आहेत ह्या या त्या मॅन्युअल मध्ये आपण अपडेट करत राहायच्या की ठीक आहे बाबा, मला आधी होतं असं पण आता माझे विचार असे झालेले आहेत.
तर हे जेव्हा युजर मॅन्युअल आपण अपडेट करत राहतो ना, तेव्हा मग एकमेकांबद्दलचं अंडरस्टँडिंग जे आहे ते वाढायला मदत होते. आणि मगाशी अतुल म्हणाला तसा की आपण रिअल गोष्टींकडे येऊ शकतो, कारण आपल्याला माहिती असतात एकमेकांच्या बदललेल्या गोष्टी माहिती असतात, बदललेले विचार माहिती असतात, आणि मग रिअल गोष्टींच्या प्रॉब्लेम्सच्या रिअलिटीकडे आपण चांगल्या अप्रोचने पोहोचू शकतो. और ये खूब एब्स्ट्रैक्ट बात हो गई। ये एब्स्ट्रैक्ट बात को रियल बात से जोड़ के थोड़ा सा समझाने की कोशिश करता हूँ कि हम लोगों ने कैसे इसको अपनी जिंदगी में लाया। जैसे मैं बनारस से हूँ और प्राजक्ता नागपुर से है, महाराष्ट्र से है। हमारी 30 साल पहले शादी हुई, लव मैरिज है। और उस समय बनारस की जो स्थिति थी वो आज से भी 30 साल पुरानी हो गई, और नागपुर उससे बहुत ज्यादा एडवांस था, आगे प्रोग्रेसिव था, बढ़ा हुआ था। तो जब हम पहली बार बनारस जा रहे थे शादी के बाद, तो अगर मेरे 2 बड़े भाई हैं और दोनों बड़े भाइयों की शादी हो चुकी थी उस समय, और दोनों भाभियां मेरी घर पे करती थी। और बनारस में घूंघट का कल्चर है, तो दोनों भाभियां मेरी घूंघट लेती थी, और साड़ी पहनना, घूंघट लेना, ये सब मतलब वहाँ के रहने सहने का हिस्सा था, वो बदला नहीं था तब तक। जब हम बनारस पहली बार गए तो सबकी एक्सपेक्टेशन निश्चित रूप से यही रही थी कि प्राजक्ता भी साड़ी पहने या घूंघट लेके रहे, इस ढंग की सबकी एक्सपेक्टेशन रही थी। लेकिन प्राजक्ता को उसके पहले साड़ी भी नहीं पहनने की आदत थी और इच्छा भी नहीं थी। मतलब आदत ना होना अलग बात थी, इच्छा भी नहीं थी उसकी, क्योंकि उसको अनकंफर्टेबल लगता था। और मैं क्या पहनूं क्या नहीं पहनूं, ये डिसीजन भी, ये निर्णय भी वो खुद लेना चाहती थी। तो जब हम वहां जाएंगे तो उस समय जाने के बाद लोग प्राजक्ता को किस नजर से देखेंगे या मुझ पे क्या तोहमत लगाएंगे, मुझे किस नजर से देखेंगे, ये मेरी फाइट थी। और ये फाइट को मुझे लड़ना था। अगर मेरी इस फाइट को लड़ने में मैं कमजोर पड़ता था तो मैं प्राजक्ता से बोलता था कि प्राजक्ता 7 दिन की तो बात है, साड़ी पहन के आ जाओ या घूंघट ले लो। अगर मैं तो ये मेरी फाइट से हार रहती थी। उस समय वो फाइट हमने लड़ी और वो मेरी फाइट थी। प्राजक्ता से बोला कि तुमको जैसा रहना है रहो, मेरी फाइट है, मैं लड़ लूंगा। और अगर किसी दिन हार गया तो हम आपस में झगड़ा कर लेंगे, चिड़चिड़ हो जाएगी, गुस्सा आ जाएगा, लेकिन फाइट तो मेरी है, तुम मत बदलो। अगर उस समय प्राजक्ता को मैंने बदलने को कह दिया रहता था 7 दिन के लिए, तो वो बदलाव आज तक हम झेल रहे होते थे। और उस दिन हम लोगों ने वो फाइट लड़ी। उसका फायदा ये हुआ कि जब हम 7 दिन के बाद बनारस से वापस निकले तो मेरी माँ ने प्राजक्ता को पैसे दिए कि तुम अपने लिए जीन्स पैंट खरीद लो। अगर हमने वो फाइट हार ली रहती थी और प्राजक्ता ने वहां साड़ी पहनी रहती थी, घूंघट लिया रहता था, तो माँ ने उसको साड़ी के लिए पैसे दिए रहते थे या साड़ी खरीद के दी रहती थी, और अगली बार फिर से एक्सपेक्ट किया रहता था कि प्राजक्ता साड़ी ही पहन करके आएगी। और 30 साल पहले जब मैंने प्राजक्ता से शादी की तब वो जीन्स पहनती थी, स्कर्ट पहनती थी, और बाद में अगर वो साड़ी पहनने लगती थी तो मैं बोलता था तुम बदल गई हो, तुम वो प्राजक्ता नहीं रही जिससे मैंने शादी की थी या जिससे हमने प्रेम किया था। तो ये बदलाव को हम ही लाते थे, हमारी फाइट हार के हम बदलते थे, और हम एक दूसरे को बोलते थे कि तुम बदल गए। और इसी ढंग की फाइट मेरे लिए प्राजक्ता ने भी लड़ी हुई है, मतलब उसके अनुभव प्राजक्ता बता सकती है। तो ये न बदलने के लिए की फाइट हम कैसे एक दूसरे के लिए लड़ेंगे, और यहाँ से हम यूजर मैनुअल तक कैसे जाएंगे, ये हमने कोशिश करके एफर्टफुली करते रहे हम लोग। अब इसमें खूब इंडिविजुअल पर्सनल एक्सपीरियंसेस खूब सारे आ गए। ये पर्सनल एक्सपीरियंसेस की वजह से हो सकता है कि कहीं लगे कि ये तुम्हारा बहुत अपना है, ऐसा सबके साथ तो नहीं होगा। लेकिन एक बात ये भी सही है कि जितना हम पर्सनल होते हैं उतना वो यूनिवर्सल एक्सपीरियंस होते जाता है।
तो कहीं ना कहीं इसमें यूनिवर्सलिटी भी आएगी जब हम इन बातों को करेंगे तो। और मुझे फिर हम लोगों को फिर एक कॉमनलिटी दिखने लगती है जब हम अपने से छोटे युवकों के साथ, युवतियों के साथ बात करते हैं, उनकी शादी की समस्याओं को देखते हैं, रिलेशनशिप की समस्याओं को देखते हैं, तो वहां से दिखने लगता है। म्हणजे आजही या तरुणांमध्ये जेव्हा टू स्टेट वाले मॅरेज आहे, जसं आमचं होतं तसं, तर असे टू स्टेट मॅरेजेस मध्ये अजूनही कल्चरल डिफरन्सेसमुळे, ड्रेसिंग्समुळे, मोठ्यांशी कसं वागायचं, म्हणजे छोटं उदाहरण देते की आमच्या याच्यात तर तू आणि तू वरून सुद्धा आमची किती भांडण म्हणजे तेच अंडरस्टँडिंग बिल्ड करायला ते आम्हाला कामी येत होतं की महाराष्ट्रामध्ये मोठ्यांना आपण तुम्ही म्हणतो, तुम्हीचं सरळ सरळ ट्रान्सलेशन तुम होतं, तर मी याच्या घरच्यांना सगळ्यांना तुम म्हणायचे आणि त्यांना असं वाटायचं की किती उद्धट आहे, कारण नॉर्थ मध्ये आप म्हणतात, आदराने जेव्हा आपण कोणाशी बोलतो तेव्हा आप बोलतो, ते इतक्या साध्या गोष्टीवरनं सुद्धा अंडरस्टँडिंग मध्ये किंवा तो जो फरक असतो तो हळूहळू मोठा होत जातो जर आपण वेळीच त्याला समजून नाही घेतलं तर जेव्हा मी तुम म्हणते आहे तेव्हा आदरात कुठे कमी नाहीये हे जर अतुलने समजून घेतलं नसतं तर कदाचित आमच्या सहजीवनामध्ये ती कुठेतरी दरी आली असती किंवा त्याच्या घरच्यांना त्यांनी हे समजून सांगितलं नसतं की हे तुम म्हणते याचा अर्थ उद्धट नाहीये, हे महाराष्ट्राचं कल्चर आहे. तर हा फरक जो आहे हा हळूहळू कसा मिटत गेला आणि हा फरक आम्हाला आत्ताच्याही जनरेशन मध्ये जाणवतो. जेव्हा टू स्टेट मॅरेजेस असतात तेव्हा हा जसं म्हणाला की पर्सनल अनुभव असले ना तरी ते खूप युनिव्हर्सल असतात आणि ते जेव्हा बघतो तेव्हा जाणवतं की नाही ठीक आहे, या पद्धतीने आपण याला डील करू शकतो आणि हे विचार जर आपण इतरांपर्यंत पोहोचवले तर दॅट माइट हेल्प देम ऑल्सो डील विथ ईच अदर. और हमारा अनुभव ये रहा है कि हमने अपने रिलेशनशिप के को स्ट्रॉन्ग किया तो हमारे सभी हैप्पीनेस मल्टीप्लाई हुआ है. मतलब एक भी हैप्पीनेस ऐसा नहीं रहा है जो कि मैक्सिमाइज ना हुआ हो. घूमने के अनुभव, सिनेमा देखने के अनुभव, किताब पढ़ने के अनुभव, लोगों से मिलने के अनुभव और इन सब अनुभवों में मिलने वाला आनंद इससे ज्यादा मल्टीप्लाई और किसी तरीके से नहीं हो सकता. या आनंदाबद्दल एक शेअर करावं असं वाटतं की साधारणपणे अजूनही बरेचदा असं दिसतं की माणसांच्या वेगळ्या पार्टीज होतात किंवा आता स्त्रिया पण बाहेर पडल्या आहेत तर डेफिनेटली मी टाइम हवा असतो त्यांना, मग त्या बायकांचं एक वेगळे काहीतरी आज आपण इकडे फिरायला जाऊ, सगळ्या मुलीच जाऊया आपण, म्हणजे फिमेल वुमन जाऊया, तर असं बरेचदा चालतं. ह्याच्यामध्ये डेफिनेटली तुमचे वेगळे आनंद असतात, तुमचे वेगळे इंटरेस्ट असतातच, पण एखाद्या फ्रेंड कडनं आपल्याला प्रत्येक वेळेला ते इंटरेस्ट करतात त्याचा साथ मिळेल हे जरुरी नाही, पण तुमचा जो पार्टनर असतो तो 24 तास तुमच्या बरोबर आहे, त्याच्यामुळे तुमच्या इंटरेस्टची गोष्ट जर त्याच्याबरोबर पूर्ण करता आली तर तुमचा आनंद नेहमीच मल्टिप्लाय होणार आहे. एखाद्या फ्रेंड बरोबर एखाद्या वेळेला नक्कीच होतो, पण पार्टनर इज विथ यू ऑलवेज, तर त्याच्यामुळे तो पण एक प्रयत्न सतत आमचा राहिला की आम्ही दोघं सतत बरोबर राहिलो. आमचे मित्रमैत्रिणी जे आहेत ते कॉमन आहेत, आम्ही कोणाकडे जातो दोघं मिळून जातो, कोणी आमच्याकडे येतं तर आमचा आग्रह असतो की तुम्ही ऍज अ कपल या, कारण ऍज अ कपल आलात तर तुमचं ते फॅमिली बॉन्डिंग आपल्या आपापसात वाढेल. नुसतं एखादा माणूस किंवा नुसती एखादी स्त्री आली तर मग त्यांचे आपापसात फक्त संबंध वाढतात, फॅमिलीपर्यंत आपण पोहोचत नाही. आणि मी मगाशी जसं म्हटलं होतं की परिवार आमचा वाढत गेला त्याच्या मागे एक खूप मोठं रिझन होतं की आम्ही लोकांपर्यंत पोहोचताना ऍज अ फॅमिली पोहोचलो आणि त्यांना सुद्धा ऍज अ फॅमिलीच नाही म्हणजे जवळ घेतलं. हाँ, मतलब इसका एक इफेक्ट ये हुआ कि हमको लोग हमेशा अतुल प्राजक्ता जैसा बुलाते हैं, चाचा चाची बोलेंगे, मामा मामी बोलेंगे, सर मैडम बोलेंगे, लेकिन किसी एक का नाम कभी नहीं लेते थे. भले ही एक से भी मिलने जा रहे हो तो नाम दोनों का लेते हैं हमेशा. तो मेरे माँ पिताजी भी जब भी बात करेंगे तो अतुल प्राजक्ता बोलेंगे, प्राजक्ता के माँ पिताजी बात करेंगे तो भी अतुल प्राजक्ता बोलेंगे. तो मतलब हमको अकेले का नाम सुनने की आदत ही नहीं बची अब इसकी वजह से, क्योंकि हमेशा ही साथ रह गए. और कहीं पे भी जैसे भी हम लोग जड़गांव है तो भी हम दोनों ही है, हम लोग कहीं पे भी अकेले नहीं जाते या अकेले नहीं रहते. हम लोग को 30 साल से ऊपर साथ रहते हुए हो गए. हम लोग अलग शहर में अलग कमरे में अभी तक 30 रात भी नहीं रहे होंगे. मतलब इतना उसको हमने मेहनत से किया हुआ है. तो एक बार का एक किस्सा था कि हमको एक पूना के दोस्त के यहाँ कुछ काम से जाना पड़ा था, मुझे जाना पड़ा था, और नागपुर का दोस्त था, उसका पूना में कंपनी थी, वहां पे रहता था.
तो उसके कंपनी की कुछ प्रॉब्लम थी तो सॉल्व करने के लिए मुझे जाना था। तो 1-2 दिन में काम हो जाएगा ये सोच के चला गया मैं। बाद में वो काम में 4-5 दिन लग गए और 6ठे दिन मैंने उसको बोला कि आज को मैं प्राजक्ता को बुला लेता हूँ क्योंकि 5-6 दिन हो गए और लग रहा है कि और 2-4 दिन लगेंगे। और मैं 6 दिन आज तक कभी प्राजक्ता से अलग रहा नहीं इकट्ठा। तो उसको बहुत ही आश्चर्य हुआ। तो उसने मेरी बातें मुझसे बात किया थोड़ी देर तक। उसकी पत्नी और 2 बच्चे नागपुर में रहते थे और वो अकेला पुणे में रहता था और 2-4 महीने में एक बार नागपुर जाया करता था। रात में हम लोग बैठ के 2-3 घंटे बात किए। रात को प्राजक्ता आ गई, फिर हम लोगों ने बैठ के बात किया। सुबह हम सो के उठे तो उसने अपनी पत्नी और बच्चों का फ्लाइट का रिजर्वेशन करा लिया था। नागपुर की स्कूल बंद करा दी थी और गुना की स्कूल में एडमिशन चालू करा दिया था उसे। और उसने बोला कि अब हम कभी अलग नहीं रहना चाहेंगे। इस अलग रहने के लिए हम नहीं काम कर रहे हैं, हम पैसे कमाने के लिए सिर्फ काम नहीं कर रहे हैं। तो साथ में रहने का जो आनंद है वो लेना है हमको। तो इस ढंग की भी घटनाएं हुई हम लोगों के साथ। दादा एक सवाल ऐसा है आपसे, आपने बोला कि अपनों से फाइट, जो कंसेप्ट आपने बोला है, तो ये अपनों से जो फाइट होती है वो करनी ही पड़ती है बहुत बार। तो बहुत बार रिलेशन ब्रेक होने तक वो चला जाता है। तो ये अपनों से फाइट करने का स्वरूप क्या होता है? उसकी कुछ मर्यादाएं होती है क्या? वो कैसे की जाती है? और दूसरा इसको जोड़ के ही सवाल ये है कि आप दोनों के आपस में अगर कभी कुछ मतभेद रहे तो हम हमेशा ये कोशिश करते हैं कि मेरी जो अपेक्षाएं हैं वो मेरा जो पार्टनर है वो पूरी करे। तो आप में ये कैसे होता है? इसको अंडरस्टैंड कैसे करते हैं आप? ये 2 सवाल है। और इससे ही जोड़ के एक थोड़ा सा मैं तो आप उसी को आगे बढ़ा कि आप इतना साथ रहे दोनों और फिर भी अपने एक दूसरे की फ्रीडम, हमेशा दोनों की फ्रीडम का रिस्पेक्ट किया। तो लेस एक्सपेक्टेशन, ये एक चीज। और दूसरा, दोनों का वैयक्तिक के साथ में रहे तो हमें कभी ये फील नहीं हुआ कि आपकी वजह से किसी का फ्रीडम कर्टेल हो रहा है। जो बहुत सी पति पत्नियों को उनका मी टाइम फिर लगता है, क्योंकि उसका रीजन यही होता है कि मुझे ऐसा फ्री फील नहीं होता है। ऐसे बहुत सी पत्नियों को या पतियों को लगता है, तो उनके लिए फिर उनका मी टाइम अलग से। तो ये आपको कभी देख के फील नहीं हुआ। तो ये सारी चीजें किस तरीके से हो सकती है या होती है, तो प्लीज बताइए थोड़ा। एक याच्यामध्ये सांगते देवयानी की स्वतःचा टाइम किंवा फ्रीडम किंवा हे जे हवं असतं किंवा एक साधारण मी टाइम जसं आपण म्हणतो ज्याला, त्याच्यामागे एक मोठं रिझन असतं की बरेचदा आपला एखादा इंटरेस्ट असतो. जरुरी नाही की समोरच्या माणसाचा तो इंटरेस्ट असेल. जसं अतुलला क्रिकेटचा शौक आहे, मला नाही कळत क्रिकेट टेनिस, किंवा मला वाचनाचा शौक आहे, माझं मराठी वाचन आहे, तर त्याला त्याच्यात सुरुवातीला तर फार कमी करायचं, आता तर डेफिनेटली त्याला मराठी पण खूप चांगलं येतं, त्याच्यामुळे आमचं शेअरिंग सुद्धा वाढलं आहे. पण हे सुद्धा खूप एफर्टफुली झालं, म्हणजे की तो क्रिकेट खेळायचा आणि त्याला जर क्रिकेटचा आनंद टीव्हीवर एकटं बघून जो येणार आहे तो माझ्या बरोबर बघून किंवा माझ्याशी शेअर करून केव्हाही जास्त येणार आहे. कारण कुठलीही आनंद किंवा एन्जॉयबल मोमेंट जी असते ना, ती कधीच एकट्या करता एन्जॉयबल नाही होत. त्याच्यात आपल्याला साथी हवेच असतात. कधी मित्र, कधी आई वडील, कधी भाऊ बहीण, कोणी का असेल, पण साथी हवे असतात. आणि पुन्हा मगाशी म्हटलं तसं, युअर पार्टनर इज विथ यू फॉर 24 hours. यू जस्ट कांट अवॉइड हिम. तर त्याच्यामुळे तो जो इंटरेस्ट डेव्हलप करायचा आहे, तो जर आपण एकमेकांबरोबर शेअर करून करता आला तर डेफिनेटली त्याचा आनंद जास्त होईल. जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा इंटरेस्ट नसून सुद्धा म्हणजे त्याला जो आनंद मिळतो त्याच्यातनं मला आनंद उचलता आला आणि मला मराठी पुस्तकातलं वाचून एखादं वाक्य शेअर करून मी जे अप्रिशिएट करू शकते आहे त्याच्यातनं त्याला आनंद देता आला. तर त्याच्यामुळे आमचे इंटरेस्ट आणि फ्रीडम तर आम्हाला जपता आलंच, पण त्याच्याबरोबरच शेअरिंग वाढलं आणि शेअरिंगमुळे आनंद द्विगुणित झाला, मल्टिपल झाला असं म्हणू शकतो. खूपच सुंदर. म्हणजे यातनं मला एक छोटीशी गोष्ट आठवली की मनोज, आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा मनोजला सिनेमा बघायला खूपच आवडायचा, प्रचंड. आणि मला असं वाटायचं 3 तास जाऊन बसायचं, म्हणजे मला फार त्याच्यात इंटरेस्ट नव्हता. मनोजला हे माहिती होतं की हिला खायला फार आवडतं. तो म्हणायचा चल ना आपण मस्तपैकी काहीतरी खाऊ आणि सिनेमा बघायला जाऊ आणि काहीतरी खाऊ. मग मला खाण्यात इंटरेस्ट म्हणून मी खायला म्हणून जायची आणि तो सिनेमा बघायला. आणि हळूहळू झालं असं की आता मला लागतो सिनेमा, की आम्हाला दोघांनाही महिन्यातनं 1-2दा जायला लागतं.
हे खूपच सुंदर, अप्रतिम. और ये जो मी टाइम वाली बात है ना, ये स्पेस की बात है, ये थोड़ी सी फ्रस्ट्रेशन से आती है। तो अगर हमने फ्रस्ट्रेशंस नहीं आने दिए जिंदगी में, तो ये मी टाइम की बात नहीं आएगी। और मी टाइम तो यहाँ से भी आता है कि जैसे हम कोई किताब पढ़ रहे हैं तो मी टाइम ही है ना। ऐसा तो नहीं है कि हम हमेशा एक दूसरे के पीछे लगे हैं, एक दूसरे से बात ही कर रहे हैं, ऐसी तो कोई बात नहीं है। तो उसमें से भी मिलते रहता है मी टाइम, ऐसा नहीं है कि कभी नहीं मिलता। हमको अलग से बोल करके अकेले सोलो ट्रिप पे जाके ही मी टाइम मिलेगा, ऐसी तो कोई बात नहीं। तो फ्रस्ट्रेशन नहीं रहा तो इसकी कोई जरूरत नहीं पड़ती है, फ्रस्ट्रेशन रहा तो इस सब चीजों की जरूरत पड़ेगी। और दुसरा मनोजनी जो विचारला होता प्रश्न की भांडण जी फाईट असते आपली, तर त्याच्यामुळे बरेचदा संबंध तुटू शकतात। डेफिनेटली म्हणजे हे होऊ शकतं की समोरचा माणूस दुखावला जातोय, समोरचा माणूस दुखावला जाऊ नये म्हणून जे काही आपल्याला प्रयत्न एरवी सुद्धा करायचे असतात ते इथे सुद्धा करायचे असतात। फक्त इथे सोपं कसं जातं की ही फाईट आपल्या माणसांची असते। तसं अतुलची फाईट माझ्या आई वडिलांशी किंवा माझी फाईट त्याच्या आई वडिलांशी त्याच्या घरच्यांशी असं नाहीये। माझ्याकरता तो त्याच्या आई वडिलांशी फाईट देतोय, त्याच्याकरता मी माझ्या घरच्यांशी फाईट देतोय। तर जेव्हा आपल्या माणसांशी आपण फाईट देतो ना, तेव्हा ती बरीच सोपी असते। म्हणजे सासू सुनेचं जे भांडण इतकं म्हणजे आपल्यामध्ये ते नातं फारच ताणलं जातं आणि म्हटलं जातं, याचं कारण सुद्धा कुठेतरी ते आहे की ती फाईट जी आहे ती दुसऱ्या घरची आलेली मुलगी आहे आणि ही मुलाची आई आहे, तर त्या दोघींच्या अंडरस्टँडिंग बिल्ड होण्यामध्ये वर्षानुवर्ष जातात आणि जाऊ शकतात। पण ते बिल्ड होण्याआधीच जर आपली फाईट चालू झाली तर मग ते नातं संपण्याची किंवा तुटण्याची शक्यता असते। पण जेव्हा मी माझ्याच आईशी भांडेन, कुठे जाणार आहे माझी आई मला सोडून, किंवा मी तरी तिला सोडून कुठे जाणार आहे फायनली। तर ही भांडणं जेव्हा आपल्या माणसांशी असतात ना, तेव्हा बरीच सोपी होतात। पण डेफिनेटली माणूस दुखावू नये म्हणून जे काही आपल्याला करता येईल, ज्या शब्दांमध्ये त्यांना सांगता येईल, ती केअर तर आपल्याला नेहमीच घ्यावी लागते, माणूस तुटू नये म्हणून। हाँ, और एक इसमें प्रॉब्लम क्या होती है कि हमने अगर राइट एक्सपेक्टेशन सेट किया तो दुखी नहीं होगा दूसरा आदमी। जैसे अगर मैंने उदाहरण दिया कि शादी के समय अगर हम पहली बार ही साड़ी पहन के पल्लू लेके गए रहते थे तो हमने रॉन्ग एक्सपेक्टेशन सेट किया रहता था, और वो रॉन्ग एक्सपेक्टेशन अगली बार पूरी नहीं हुई रहती थी तो झगड़े हो गए रहते थे। पहली बार में ही एक्सपेक्टेशन राइट कर दिया तो आगे कभी तकलीफ नहीं होगी। मतलब उनकी कभी इच्छा रहेगी भी कि वो दूसरों को साड़ी पहने हुए देख के प्राजक्ता को आज भी बोलेंगे कि देखो तुम्हारी फ्रेंड कितनी अच्छी लग रही है, लेकिन उसमें ये कभी नहीं आता कि देखो तुम मुझे दुखा रही हो, इससे तुम मुझे मेरे लिए साड़ी नहीं पहन रही हो, या पल्लू नहीं ले रही हो, घूंघट नहीं ले रही हो। तो ये एक्सपेक्टेशन सेट करने की प्रॉब्लम है। बहुत बार क्या होता है कि पहली मुलाकात में, दूसरी मुलाकात में लड़के या लड़की अपने स्पाउस को जब अपने माँ पिताजी के पास लेके जाते हैं तो इम्प्रेस करने के लिए लेके जाते हैं, और वो इम्प्रेस करने का तरीका वो होता है कि जो उन्हें ठीक लग रहा हो, जिस चीज को पसंद करते हो वैसा बन के चले चलो। तुम जैसे हो वैसा बन के मत चलना, जिससे मेरे माँ पिताजी इम्प्रेस हो जाएंगे वो बन के चलो। जब वो बन के हम चलेंगे तो एक्सपेक्टेशन रॉन्ग सेट हो जाएगी। मैं जैसा हूँ वैसा मैं प्राजक्ता के घर में मिलने को गया, प्राजक्ता जैसी है वैसी वो मेरे घर में मिलने को आई, तो एक्सपेक्टेशन ठीक सेट हो गई। एक्सपेक्टेशन गलत सेट करेंगे, पहली बार में ही मैं बन ठर के जाऊंगा। जैसे प्राजक्ता की जो फाइट रही है मेरी वजह से, वो बता सकती है। मुझे ठीक से कपड़े पहनने मुझे नहीं समझ में आता, मुझे उसकी जरूरत नहीं महसूस होती, और प्राजक्ता के घर में लोग सुबह उठने के बाद तैयार होके बैठते हैं। तो समारंभांना जायचं तर वेळेवर जायचं, हे म्हणजे टिपिकल एक महाराष्ट्रीयन लोकांचं की लग्नाचा मुहूर्त 9चा आहे म्हणजे 9ला आपण पोहोचलो पाहिजे, इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम अस। आणि अतुलला ती सवयच नव्हती। म्हणजे नॉर्थ इंडियन्सचं जर तुम्ही बघाल तर तसंही खूप लेट बॅक आपल्या आरामात तयार व्हायचं, तयारी व्हायचं म्हणजे ते मिनिममच असतं, त्याच्यातही खूप काही हे काय म्हणू त्याला आपण आवाजवी काही नसतं, हा बेसिक मिनिमम वाला। तर अशा याच्यात जायचं, तर हा सगळा तो स्वभावाचा आणि कल्चरचा हिस्सा होता। त्याच्यामुळे आमच्याकडे 9 वाजता लग्न जायचं की बाबा सतत घड्याळ, 9:45 झाले, 8:50 झाले, प्राजक्ता अजून तुम्ही तयार नाही झाले, अगं 8:55 झाले,
हे जे सतत त्यांचं सुरू असायचं, तर ही माझी फाईट होती त्यांच्याशी, की त्यांना सांगणं की बाबा टेन्शन नका घेऊ, किंवा तुम्ही निघून जा, आम्ही दोघं येतो मागून. आणि त्यात कसं आहे की जसं तयारीच्या बाबतीत, जसं आता माझी पहिली नोकरी लागली होती तेव्हा माझ्या इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टरने सांगितलं की तुम्हाला सूट घालून यावं लागेल. म्हटलं का, मला तर शिकवायचं आहे, मी लेक्चरर आहे. तर म्हणे नाही, आमच्याकडे पद्धत आहे सूट घालून येण्याची. तर मी रिजिग्नेशन देऊन येऊन गेलो. पहिली नोकरी MSc झाल्यावर लागली आणि मी रिझाईन करून आलो, कारण मला ते पटत नव्हतं काही. म्हणजे आय कॅन नॉट लाईक ड्रेस टू इम्प्रेस. आणि प्राजक्ताच्या आई वडिलांना पहिल्यांदा भेटायला गेलो तेव्हा ते लोक खूप मस्त तयार होऊन होते. काका अगदी कोट वगैरे घालून होते. आणि मी असंच जसं आज बसलाय तसं त्या दिवशी पण गेलो होतो. दाढी नव्हती केली, केस नव्हते विंचरले, काही नाही. सो आय नेव्हर ट्राईड टू इम्प्रेस, आय नेव्हर ड्रेस टू इम्प्रेस एनीबडी एनीवेअर. तर जर मी तेव्हा ड्रेस होऊन गेलो असतो तर एक्सपेक्टेशन बदलली असते. मी तसं कधीच केलं नाही. प्राजक्ताने ती फाईट प्राजक्ता साठी माझ्या घरी मी त्याच्याकरता मी लढलो. तर असं ते सेट करत गेलो आणि काही लोक दुखावल्या गेलीच असतील डेफिनेटली. आई वडिलांना सगळ्यात जास्त त्रास होतो, कारण तेच सगळ्यात जास्त क्लोज असतात आपल्या. त्रास झालाच असेल त्यांना, पण त्यांना समजावत गेलो. त्यांना होणाऱ्या त्रासावर आपण सोल्युशन देत गेलो. बदललो नाही, पण त्यांच्याशी बोलत राहिलो. आणि मगाशी जसं म्हटलं की रिअल इश्यूवर बोलत राहिलो, इमॅजिनरी नाही. की ड्रेस हा माणसाकरता नसतो. ड्रेसचा फक्त आपल्याला कपडे म्हणजे शरीर झाकायपुरतच असतं, हे समजून घ्या. ती आमची फिलॉसॉफी आहे. सो नाउ लेट वी फॉलो अवर फिलॉसॉफी. मतलब मैंने उनसे बात किया, प्राजक्ता ने बात किया, और हमने बोला कि कपड़े हमारे लिए लज्जा रक्षण के लिए और मौसम से बचाव के लिए, इससे ज्यादा कपड़ों का मेरे लिए महत्व नहीं है. तो मैं ऐसे ही कपड़े में रहूंगा, मैं किसी को इम्प्रेस करने के लिए नहीं रहूंगा. और मेरे लिए वो कपड़ा सबसे अच्छा है जो पहन के मैं किसी बच्चे के जन्मदिन पे भी जा सकूं, किसी शादी में भी जा सकूं, या किसी की शव यात्रा में भी जा सकूं. मतलब एक ही कपड़ा पहन के मैं तीनों जगह जा सकता हूँ. तो मेरे लिए वो ज्यादा आसान है. तो मेरे लिए वो सबसे अच्छा कपड़ा है जिसको पहन के मैं इन तीनों जगह पे जा सकता हूँ, ऐसा मुझे लगता था और अभी भी लगता है. तो सवाल ये आता है मन में. हाँ ताई बोल. तुझा एक प्रश्न राहिला होता, हवं तर तू पुन्हा बोल, मग मी त्या दोघांच्या आपापसातल्या भांडणाबद्दल बोलायचं होतं. तर ते आधी बोलू किंवा तू बोलशील? विचार. तू बोलून घ्या. नाही बोला. नाही तू बोल. नाही, त्या प्रश्नाची म्हणजे सगळे उत्सुकतेने वाट बघत असतील. तर याच्याबद्दल एक जोक ऐकला होता की एक जण म्हणतो की टुडे समबडी टोल्ड मी दॅट वी नेव्हर फॉट इन अवर लाईफ. आतापर्यंत आमचं आपापसात कधी भांडण झालं नाही, असं आजच सकाळी कोणीतरी मला सांगितलं. आणि आज मला 2 खोटं बोलणारी माणसं भेटली. असा तो एक छोटासा जोक आहे. तर आमची पण भांडणं सतत चालू असतात, अजूनही होतात. सो इट इज नॉट दॅट की आपापसात भांडणं होत नाही. ते मिथ आहे, म्हणजे असं होऊ शक्यच नाही. असं शक्यच नाही. फक्त ते प्रत्येक वेळेला भांडताना आपण मुद्द्यावर बोलतो आहोत की नाही, हे आम्ही दरवेळेला एकमेकांना असं ठोकून की थांब आपण आधी मुद्द्यावर बोलू. कारण होतं इतरत्र बोलणं सुद्धा जास्त वाढतं. इमॅजिनरी जसं म्हणाला होता ना, बरेचदा ते त्या लेव्हल पर्यंत जातं. मग पुन्हा आपल्याला खेचून एकमेकांना आणावं लागतं. थांब आपण आधी मुद्द्यावर बोलून घेऊ, मग ते बोलूया. इतरत्र सगळं नंतर भांडू, आधी मुद्दा क्लिअर करून घेऊ. तर हे प्रयत्न आमचे सतत चालू असतात. आणि या प्रयत्नांमुळे आपापसातल्या भांडणांना सुद्धा जे काही रिझॉल्व्ह करायचं. आणि एक मात्र आम्ही नक्की ठरवलं की कुठलंही भांडण मिटवल्याशिवाय झोपायचं. असं कधीच झालं नाही की आज भांडण झालं आणि उद्यापर्यंत आमचं ते म्हणजे आम्ही झोपून गेलो मग दुसऱ्या दिवशी पुन्हा कंटिन्यू केलंय, असं नाही. आम्ही ते भांडण संपवतो, की लेट अस सॉर्ट इट आउट, आणि मग आपण रात्री आरामात एकमेकांबरोबर पुन्हा प्रेमाने झोपूया. और किसी भी झगड़े का जो सेंट्रल थीम है, किसी भी बात की जो सेंट्रल थीम है, वो हमेशा हमारी लव रही है. तो सबसे पहला ये है कि ये जो झगड़ा हो रहा है ये प्यार के लिए हो रहा है कि नफरत के लिए हो रहा है. हम लोग टेबल के 2 साइड पे जाके बात कर रहे हैं कि टेबल के एक ही साइड जाके बात कर रहे हैं. अगर हम टेबल के 2 साइड पे हैं तो
चलो पहले एक साइड आ जाते हैं, कौन सी चीज है जो हमको टेबल के एक साइड में लेकर के आएगी। तो पाइवोट हैज ऑलवेज बीन लव, और उस पाइवोट पे काम किया। और झगड़े को तो मतलब कभी सर और पैर नहीं रहते हैं, लेकिन अगर हमने उसको लव को अपना बेस बना लिया तो सॉल्व हो जाता है। दूसरी बात एक जो हमेशा हमको लगी कि डायलॉग जो है वो वॉर टाइम पे नहीं होता है, पीस टाइम पे होता है। तो अगर मान लो किसी वजह से प्राजक्ता को गुस्सा आ गया है या मुझे गुस्सा आ गया है, तो वो वॉर टाइम हो जाता है। अब उस वॉर टाइम पे हमको एक ही चीज बचा सकती है, सॉरी बोलना, क्योंकि उस समय डायलॉग नहीं हो सकता। डायलॉग के लिए हमको पीस टाइम का इंतजार करना पड़ता है, वॉर टाइम पे डायलॉग नहीं है। तो अगर किसी एक को गुस्सा आ गया है तो रूल है कि दूसरा सॉरी बोल देगा, चाहे वो रीजनेबल है चाहे ना, चाहे वो ठीक है चाहे ना। और कभी नहीं भी बोल पाएंगे तो थोड़ा सा गुस्सा या झगड़ा आगे बढ़ जाएगा, क्योंकि स्वभाव है हमारा, हम लोग ये कर जाएंगे। लेकिन ये जरूर है कि डायलॉग के लिए फिर दोबारा जगह बनाएंगे, हम आपस में बात कर लेंगे कि चलो अभी वॉर खत्म हुआ, पीस टाइम आ गया है क्या, चलो उस मुद्दे पे बात कर लेते हैं जो कल उठा था, परसों उठा था। तो पीस टाइम का इंतजार करके डायलॉग करना पड़ता है। वॉर टाइम पे कभी डायलॉग नहीं होता, वॉर टाइम पे हमेशा डिबेट होता है, और डिबेट निरर्थक होता है। ऍक्शन्स आणि रिॲक्शन्सच होतात तेव्हा जास्त। और डिबेट तो रिपब्लिक टीवी पे रोज चलती रहती है, उससे कोई फायदा नहीं। बिलकुल बिलकुल. वो बोला जाता है ना की म्हणजे एखाद्याला गप्प करणं हे सोपं असतं, पण त्याला कन्विन्स करणं कठीण असतं. वो बड़ा स्किल होता है. तो आपकी बातें सुनते हुए ये भी प्रश्न हमारे मन में आ रहा है कि इतनी स्पष्टता, इतना डेयरिंग, इतनी परिपक्वता, मैच्योरिटी, ये कहाँ से आती है? मतलब आपने कहाँ से सीखी? नहीं पता नहीं पता। नहीं पता, सही में नहीं पता। मैं ये भी क्लेम नहीं कर सकते हम शुरू से ऐसे थे, बट मी मगाशी म्हटलं तसं कदाचित आहे की हे नवे नवे आयाम जोडत गेलो आम्ही, एकमेकातलं अंडरस्टँडिंग वाढवत गेलो, एकमेकांशीच बोलत गेलो, कदाचित आम्हीच ही मॅच्युरिटी एकमेकांना दिली असं म्हणू शकतो. म्हणजे एक निश्चित हुआ कि कॉलेज में रहते हुए हम लोग उस समय मतलब 80s, लेट 80s में, और उस समय हम लोग करीब 7-8 लड़के लड़कियां साथ में रहते थे, मतलब घूमते खेलते पढ़ते साथ में थे। और वो जो लड़के और लड़कियों के साथ में रहने की वजह से जो हमको मेल और फीमेल जेंडर कैसे अलग अलग सोचते हैं, बिहेव करते हैं, ये चीजें समझ में आई शायद हम लोग को। और काफी सारी चीजें ऐसी भी हुई कि हम लोगों ने सामाजिक विषयों पे लेकर बातें किया, मेल फीमेल इक्वलिटी को लेकर के बातें किया, झगड़े किए, आंदोलन किए, किताबें पढ़ी, किताबें लिखी, जो कुछ भी किया होगा उनका असर शायद हम लोगों पे कुछ पड़ा होगा, हमें नहीं पता। लेकिन हा म्हणजे एक नक्कीच सांगू शकते की कॉलेज डेज मध्ये जो ग्रुप मिळाला, मित्र मिळाले, मैत्रिणी मिळाल्या, त्यांचा नक्कीच याच्यात वाटा आहे, खूप आहे, खूप मोठा वाटा आहे. म्हणजे त्याशिवाय आम्ही असे झालो नसतो, नक्कीच. म्हणजे आपण कुठल्या वर्तुळात आहोत, आपल्या अवतीभोवती कोण असतं, यावर हे बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. भरपूर. आणि ते सगळे फॉर्मेशनचे इयर्स असतात ना, तुम्ही कॉलेज डेज मध्ये असतात तेव्हा तेच तुमचे मेन इयर्स असतात, तर तिथे मिळालेली जी साथ असते ती खूपच असते तुमची. आणि मुला मुलींनी एकमेकांबरोबर राहणं हे खूपच गरजेचं आहे, म्हणजे जेंडर समजण्याकरता हे खूप गरजेचं आहे. आपल्याला काय होतं की ते जेंडर समजतच नाही, एकमेकांबरोबर राहिलो नाही तर आपल्याला ते लक्षातच नाही येत की दुसरा जेंडर कसा विचार करतो. रादर ती सेन्सिटिव्हिटी डेव्हलप नाही. आणि बरेचदा मुलांच्या आपापसात जेव्हा गप्पा होतात तेव्हा फिमेल जेंडर बद्दल जोक्स, कमेंट्स अशा स्वरूपात असतात, किंवा मुलींच्या जेव्हा मुलांबद्दल गप्पा होतात तेव्हाही तशाच स्वरूपात होतात. त्याच्यामुळे ती सेन्सिटिव्हिटी डेव्हलप होणं हे महत्वाचं असतं. फक्त जेंडर्स वेगळे आहेत याचा अवेअरनेस पुरेसा नसतो. ओके. आणि याच्यात एक महत्वाची गोष्ट ही पण लक्षात येते की आपला स्वतःशी संवाद काय असणार ते पण खूप मॅटर करत असावं आपल्या या सगळ्या रिलेशन मध्ये. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण इतरांना खूप जास्त ऐकतो
आणि त्या पद्धतीने आपला स्वतःशी संवाद पण तसाच होत जातो. तो तुम्ही या सगळ्या वातावरणात राहून खूप वेगळा ठेवला असं जाणवतं. एकमेकांशी संवाद खूप वेगळा ठेवला असं जाणवतं आणि म्हणून तुम्ही त्या लेवलला तिथपर्यंत पोहोचू शकला. मी एक तुम्हाला आठवतो की निश्चित. आणि, हा जो आम्ही एकमेकांबरोबर संवाद जो साधला किंवा ठेवला असं तू म्हणते त्याच्यावरून एक आठवलं की कॉलेजमध्ये असताना जितक्या हिरिरीने मी अतुलशी भांडायचे किंवा तो माझ्याशी भांडायचा ऍज अ फ्रेंड, म्हणजे तेव्हा आमचं डेटिंग सुरू नव्हतं झालं. कॉलेजची 3 वर्ष पहिले आम्ही एकत्र घालवली, नंतर आमचं डेटिंग चालू झालं होतं. तर त्या 3 वर्षात आम्ही ऍज अ मित्र आणि मैत्रीण जितकं भांडलो, ज्या हिरिरीने भांडलो, तर ती आम्हाला एकमेकांना समजून घेण्याची सुद्धा कामी आली ती भांडणं, आणि तितक्याच हिरिरीने आम्ही नंतर भांडत राहिलो. पण ते अंडरस्टँडिंग त्या भांडणांमध्ये ऑलरेडी डेव्हलप झालेलं होतं. ओके. पण ही भांडणं बऱ्याच कुटुंबामध्ये खूप टोकाला जातात, अतिशय टोकाला जातात. तर या सगळ्या नात्यांमधल्या त्या वित्तुष्टाचा किंवा त्या दुराव्याचा घरातल्या माणसांवर आणि विशेष करून मुलांवर काय परिणाम होतो, तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या जडणघडणीचा. हम लोग का जैसे कुछ अनुभव है, बहुत से रिलेशनशिप इश्यूज के दोस्त हमारे आते हैं जो हमसे बात करते हैं। इसमें का एक अनुभव ऐसा रहा है कि एक हमारे दोस्त थोड़े सालों तक अलग अलग रह गए थे और हम चाह रहे थे कि चूंकि वो अलग रह रहे हैं तो अब वो डाइवोर्स ले लें, और हम उनमें से एक को बताना चाह रहे थे और उनके साथ हमारी बाहर रूम में बैठ के बात हो रही थी कि तुम लोगों का अलग हो जाना अच्छा है, क्योंकि स्टेटस क्लियर नहीं रहना बच्चों को ज्यादा तकलीफ देता है। तो वो लोग बोल रहे थे कि नहीं, हम अपने बच्चों के लिए साथ में रहेंगे, शादी नहीं तोड़ेंगे, डाइवोर्स नहीं लेंगे। और हम लोग उनको समझा रहे थे कि तुम्हारा डाइवोर्स ना लेना तुम्हारे बच्चों को ज्यादा तकलीफ दे रहा होगा। ये सब बातें हमारी काफी देर तक चली और बाद में उनकी बेटी बाहर आती है रूम से और बोलती है कि काका ठीक बोल रहा है, तुम लोग अगर साथ में नहीं रहते हो, तुम्हारे रिलेशनशिप ऐसे हैं तो हमको ज्यादा तकलीफ पहुंचाते हैं। हमारे लिए बहुत आसान हो जाएगा अगर हमको अपने दोस्तों को, अपने टीचर्स को, अपने स्कूल में बताना पड़े कि दोनों सेपरेट हो चुके हैं, क्योंकि हर बार हमको इस सवाल का जवाब ढूंढना पड़ता है कि मम्मी आई है केवल पापा नहीं आया, या पापा आई है केवल मम्मी नहीं आई है, क्यों नहीं आ रहा है, इस सवाल का जवाब ढूंढना। एक आपस में प्यार न करने वाले पेरेंट्स से अच्छा है दूर रह के खुश रहने वाले पेरेंट। अगर पेरेंट अपनी जिंदगी में खुशी नहीं ला सकते हैं तो अपने बच्चों को की जिंदगी में कोई खुशी नहीं ला पाएंगे। बच्चों को खुश रहना सिखा नहीं पाएंगे अगर वो खुद की जिंदगी में खुशी नहीं ला पाएंगे तो। और बहुत से यंग लड़कों के साथ, लड़कियों के साथ काम करते हुए हमको ये भी समझ में आता है कि अब की जनरेशन शादी से डरती है। शादी से इसलिए डरती है कि उनको ये दिखता है कि मेरे माँ पिताजी ने जो किया या मेरे काका काकू जो कर रहे हैं, अगर वो शादी है तो हमको नहीं करनी। हमको अपना फ्यूचर ऐसा नहीं चाहिए। हमको अगर फ्यूचर में प्यार नहीं मिलने वाला है, रोमांस नहीं मिलने वाला है अपने पार्टनर से, तो हमको शादी नहीं करनी। तो हम लोग अगर अपने जिंदगी में प्यार नहीं ला पा रहे हैं तो अपने बच्चों की जिंदगी में जरूर उसका निगेटिव इम्पैक्ट आ रहा है। बच्चे किन किन चीजों से सीखते रहते हैं ये हम जानते नहीं हैं, और किन किन चीजों का उनके साइकोलॉजी पे असर पड़ते रहता है ये हम जानते नहीं हैं। हमको लगता है केवल कि बच्चे को नहीं समझ में आ रहा होगा, बच्चे को नहीं पता चल रहा होगा, उसको सब पता चलता रहता है, वो सब देखते रहता है, सब सुनते रहता है। जैसे बोलते हैं ना कि भगवान सब देख रहा है, वैसा बच्चा सब देख रहा है मान के चलो। वो सब समझते रहता है और उन सब समझते रहने की कुंठा उसके व्यक्तित्व में आगे आते रहती है, और ये अनुभव किया। तो अपने प्यार को रिस्टोर करना बहुत जरूरी है कि हम अपने प्यार को रिस्टोर कर लें, उसके ऊपर काम करना। म्हणजे या यंग मुलांचं जेव्हा यांच्या रिलेशनशिप बद्दल बोलणं होत असतं आणि हा जो मुद्दा येतो की कशाला लग्न करायचं, तेव्हा हे खूप प्रकर्षाने जाणवतं की त्यांचे आई वडील म्हणजे, आणि हा प्रत्येक फॅमिलीतला आहे, याच्यात फारसा फरक नाही होणार, प्रत्येक फॅमिलीमध्ये नवरा बायको जे असतं ना
त्यांच्यामध्ये समजूतदारपणा असतो, एकमेकांबद्दल करुणा असते, एकमेकांना समजून घेऊन त्यांच्या करता काही करण्याची, म्हणजे त्याग व्याग सुद्धा थोड्या, खूप मोठा शब्द झाला पण छोट्या छोट्या गोष्टी करण्याची आवडही असते, ओढही असते, सगळं असतं. पण त्यांच्यामधला रोमांस जो असतो ना, म्हणजे ऍज अ कपल म्हणून ज्याला आपण म्हणतो की तो रोमांस आहे, एकमेकां प्रति जे प्रेम आहे, त्या प्रेमाची कुठेतरी कमतरता दिसते. आणि ती कमतरता जी आहे ती मुलांना लग्नाकरता जे नाही म्हणतात ना की का करावं लग्न, हा प्रश्न जो मुलांना पडतो, तो कुठेतरी ती कमतरता त्यांच्या लक्षात येते, त्यांच्या जाणीवेत येते, आणि म्हणून तो प्रश्न पडतो. म्हणजे त्यांचे फिजिकल नीड्स सुरू होऊन गेलेले असतात, पण त्यांची मानसिक स्थिती, मानसिक तयारी नसते लग्न करून घेण्याची, कारण त्यांना त्याचे एव्हिडन्सेस खूप वाईट दिसत असतात. हम लोग अपने जिंदगी में अपने बच्चों के सामने कभी एक दूसरे का हाथ नहीं पकड़ते, हम अपने बच्चों के सामने कभी एक दूसरे को हग नहीं करते, उसके आगे की बात तो बहुत ही दूर हो गई। मतलब हमारे बच्चों ने हमको कभी रोमांटिक पोजीशन में देखा ही नहीं रहता, नहीं है, ये डिजायर्ड नहीं है, ये ठीक नहीं है, नॅचरल इन्स्टिंक्ट्स आहेत ना ते, ये नेचुरल नहीं है। और उससे फिर उनके मन में उस संबंध के प्रति थोड़ी निगेटिविटी तैयार होती है, काफी सारे बच्चों में घृणा भी तैयार होती है। मतलब ये थोड़ा कठोर शब्द मैं इस्तेमाल नहीं करना चाह रहा था, लेकिन होती है, म्हणजे आम्ही अनुभवलाय. म्हणजे बोलताना आम्ही शेकडो मुलांबरोबर काम केलेलं आहे, युथ बरोबर काम करतो आम्ही. हे लोक सांगतात की आमचे आई वडिलांचे संबंध असे आहेत की आम्हाला प्रेम करावंसं वाटतच नाही कधी. म्हणजे प्रेम हे खरं आहे ह्याबद्दलच विश्वास नाही, प्रेम वगैरे काहीच नसतं. कारण आम्ही अगदी खरं आहे. म्हणजे आमच्याही संपर्कात असे बरेच तरुण येतात आणि बऱ्याच जणांचं लग्नाचं वय झालं असं सांगितलं जातं, पण लग्नाची तयारी नाही. एक प्रचंड भय आहे त्या नात्यासंदर्भात आणि हे वाढतंय. म्हणजे एका सेमिनारमध्ये पण आम्ही एकत्र, एका शिबिरामध्ये एकत्र झालो होतो. महाराष्ट्रातले अनेक तरुण होते. डॉक्टर सावजींनीच वर्ध्याला ते शिबिर घेतलं होतं, मी आणि देवयानी गेलो. बहुतेक तरुणांचे हेच प्रश्न होते की लग्न करून काय करायचंय, कारण त्या लग्नात काही चांगलं येत नाही. आणि ही गोष्ट मी 7-8 वर्षांपूर्वीची सांगतो, आता त्यात आणखी वाढ झालेली आहे. तर आई आणि बाबाच्या नात्याचा प्रचंड मोठा परिणाम मुलांच्या मनावर होत असतो. आणि मुलं म्हणजे शेवटी समाज आहे, तर तो समाज पण तितकाच निगेटिव्ह होत जातो. समाज काही वेगळा नाही. तर या सगळ्या, पण तुम्ही हे सांगत असताना बऱ्याच जणांना असं वाटतं की हो हे चांगलं होऊ शकतं किंवा झालं पाहिजे, पण करणार कोण? माझी तयारी आहे, पण पुढच्या व्यक्तीला ते समजावणार कोण, असा पण प्रश्न येतो. आणि तिथे ते प्रॅक्टिकल वाटत नाही बऱ्याच जणांना. तर हे म्हणजे या विषयावरचा हा कदाचित शेवटचा प्रश्न असू शकेल. करायचं असेल तर ते विचारू शकणार आहे तिथे ओपनली. पण जसं तुम्ही म्हणालात की त्या टेबलच्या 2 बाजूला जे बसले आहेत, तर एका बाजूला यायचं आहे, पण ते एका बाजूला येणार कोण, हा पण एक वादाचा विषय असू शकतो बऱ्याचदा. तर हे कसं समजून घ्यायचं, त्याची सुरुवात कोणी करायची? जैसे मैंने बोला कि वॉर टाइम पे डायलॉग नहीं होता है, पीस टाइम पे होता है. तो जब कोई एक गुस्सा गया है तो दूसरा उसको समझ ले कि ये पहला गुस्सा चुका है, तो रिएक्ट करने का अधिकार मेरा खत्म हो चुका है, तो हम रिएक्ट नहीं करेंगे और टेबल के एक साइड आ जाएंगे. और फिर उस समय एक बार वो समझ में आ गया तो जो गुस्सा आया है वो भी बाद में माफी मांग लेता है, वो भी बोल देता है यार मेरी गलती हो गई, मैं इतना गर्म हो गया. अगर हमको पता है कि हम देखो क्या होता है कि हर बार हमको एक दूसरे से ये पूछ लेना पड़ता है कि यार प्यार पे तो डाउट नहीं है ना. मतलब कुछ भी हो गया. प्राजक्ता कॉलेज में थी तो उसने एक कविता लिखी थी, वो आज तक काम करती है. वो कविता थी, काही झालं तरी तूच माझा मीच तुझी. तो कितनी भी कठिन स्थिति आ गई, ये सच्चाई आज तक बदली नहीं हमारी. मतलब कॉलेज के रहते समय ये लिखी हुई कविता थी, हो सकता हो मेरे लिए ना भी लिखी हो. वो बस वो कविता थी एक.
लेकिन उस कविता ने आज तक हमको आधार दिया है कि जीने का तरीका तो यही है कि कुछ भी हो गया तो तुम मेरी मैं तुम्हारा, और अगर ये पक्का है, ये अगर हिला नहीं है, ये खूंटा पक्का है मेरा, तो बाकी सब मैं सॉल्व कर लूंगा, बाकी सब वो सॉल्व कर लेगा। तो हमको एक दूसरे को हिला के देखना है कि ये खूंटा सच्चा है कि नहीं, ये खूंटा पक्का है कि नहीं। और दूसरा जो मैं मुद्दा बोल रहा था वो ये कि बच्चों के सामने हम उदाहरण क्या रख रहे हैं। आप लोग सब लोग सोच के देखो कि आप लोगों ने अपने बच्चों के सामने एक दूसरे का हाथ कब पकड़ा था, आपने अपने बच्चों के सामने एक दूसरे को कब हग किया था। मतलब अभी मैं किस की बात तो कर ही नहीं रहा हूं, मतलब हग तक नहीं किया होगा हमने। आणि मुलं मूवीज मध्ये हे बघतायत, मुलांना दिसतंय, नॉवेल्स मध्ये वाचतायत मुलं की हे असं प्रेम व्यक्त करतात, म्हणजे एक्सप्रेस करण्याचे तरीके हे आहेत की तुम्ही हग करता, हात धरता प्रेमाने, एकमेकांकडे बघता प्रेमाने, पण हे प्रत्यक्षात बघत नाहीत ना मुलं, प्रत्यक्षात दिसतच नाही, कारण त्यांना फार तो मग कल्चरल ते खूप कन्फ्युज होतात आणि मग त्यांना ते गोंधळतात तो। और हम लोगों को तो बहुत बार ये बोलने में भी शर्म आती है कि जैसे हम लोग बिजनेस में थे, हैं अभी भी, तो बिजनेस वाले लोगों को पार्टियों में जाना रहता है, वो पार्टियों में अकेले मेल कैंडिडेट को बुलाया जाता है, सिर्फ मेल जाता है वहां पे। मैं नहीं गया ऐसी किसी पार्टी, लोगों ने मुझे बोला कि ऐसे में तुम बिजनेस नहीं कर पाओगे, बोला चलता है, मुझे जिंदगी जीनी है, बिजनेस नहीं करना है, अच्छी जिंदगी तो मैं प्राजक्ता के साथ ही जी सकता हूँ ना। तो मैं नहीं गया पार्टियों में, मेरा बिजनेस कभी कम नहीं हुआ, मैंने कभी शराब नहीं पिया, मेरा बिजनेस कभी कम नहीं हुआ, मुझे शराब की टेस्ट नहीं पता है, मेरा बिजनेस कभी कम नहीं हुआ। कुछ दोस्तों ने बोला कि आज तुम अगर नहीं आओगे मेरे साथ पीने के लिए तो अपनी दोस्ती खत्म। मैं बोला कि अगर इतनी सी बात से दोस्ती खत्म होनी है तो हो जाए। तो इस बात की भी शर्म आती है लोगों को बोलने को कि मैं प्राजक्ता के सिवा कहीं नहीं आ सकता, मैं मेरी पत्नी के सिवा कहीं नहीं जा सकता। इसमें भी पौरुषत्व आता है, कुठेतरी कमीपणा वाटतो, कमीपणा वाटतो। हे सगळं आम्ही केलं आणि लोकांचे विरोध पण सहन केले, असं नाही आहे की नाही सहन केला आम्ही। म्हणजे प्राजक्ता कधी हळदी कुंकवाला गेली नाही, तसं पण आम्हाला जायचं नव्हतं किंवा तिला जायचं नव्हतं, कारण आम्ही पिंडही नव्हता। म्हणजे पण जिथे एकटं कोणाला म्हणजे एकट्याला बोलवतो असा कुठला सण किंवा असा कुठला कार्यक्रम असेल तर तिथे नाही गेलो आम्ही, तसं नाही केलं। that has increased our love for each other, that has increased and given us confidence that our love is very solid। तो जब कभी गुस्सा आया, झगड़े की नौबत आई, तो एक दूसरे से पूछ लो कि डू यू स्टिल लव मी एज मच एज यू यूज्ड टू। हाँ तो ठीक है, चलो आ जाओ टेबल की इस तरफ बात कर लेते हैं। याची एक छोटीशी आठवण सांगते की युरोपला आम्ही गेलो, तसं आम्ही ट्रॅव्हल खूप करतो, दोघं मिळून करतो आणि खूपच जास्त करतो। एकदा युरोपला गेलो असताना तिथे जनरली तुम्हाला रस्त्यांवर सुद्धा कपल्स किंवा पेअर्स जे असतात ते एकमेकांना किस करतात, हात घालून एकमेकांच्या हातात हात घालून जातात वगैरे खूपदा दिसायचं। सुरुवातीला थोडस विचित्र वाटलं, कारण आपल्याला सवय नसते ते बघायची, इतक्या ओपनली बघायची सवय नसते। मग थोडीशी डोळ्यांना सवय झाली तर आम्ही ठरवलं की युरोपमध्ये फिरताना एखादी गोष्ट खूप आवडली ना तर आपण पटकन किस करायचं एकमेकांना, आणि आम्ही ते करायला लागलो। आणि जेव्हा आम्ही युरोपमधनं परत येणार होतो त्या दिवशी मी अतुलला विचारलं, अतुल आता इंडियात गेल्यावर आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर आपण करणार आहोत का किस एकमेकांना? आणि इमिजिएट आमच्याचं उत्तर नव्हतं आणि नाही करू शकलो दुर्दैवाने पब्लिकली, कारण तेच होतं की आपल्याकडे लोकांना ती सवय नाहीये बघायची। तर ही गोष्ट एकदम करता येत नाही किंवा एकदम असं दाखवता येत नाही, पण मनात नेहमी राहिलं ते की तिथे जितक्या फ्रीली आणि छान वाटायचं, त्याच्यामध्ये खूप मजा यायची, कुठेतरी एक मनात असा जसं मगाशी म्हटलं तो आनंद द्विगुणित व्हायचा, हा एक्सप्रेस करता यायचा। आता येत नाही, पण तरी मग आम्ही काय करतो कटाक्षाने की निदान हात तरी पकडून घेतो, काही एखादा खूप आनंद झाला तरी लोकांपुढे का होईना आम्ही हात पकडून घेतो। अगदी सांगते तुम्हाला, ड्रायव्हिंग करत असताना आम्ही आजूबाजूला बसतो आणि एखादा खूप सुंदर सीन दिसला तर याच्या गिअरवरचा हात असतो, मी त्याचा पटकन हातावर हात पकडते आजूबाजू, तर ती आता सवय पडली आहे की हे आम्ही करतो, ओपनली करतो।
आणि आम्ही 50शी झालो, म्हणजे असं नाहीये की आम्ही अजून 25-30 आहोत. आणि असं काही नसतं, म्हणजे वय नाही होत, म्हणजे प्रेम प्रेम नाही संपत ना, तर मग अभिव्यक्ती का संपवायची आपण? येस. आणि ते स्पर्शातून आपल्याला निश्चितच व्यक्त करता येते आपल्याला जे वाटतं ते. बरेच पालक आहेत आणि मुलांच्या प्रश्नांना घेऊन आम्ही बघतो की बऱ्याच पालकांना अस्वस्थता असते. तर मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात मी ज्या जीविका आणि उपजीविकेच्या संदर्भात तुम्ही बोलत आहात कालपासून आपण जे संवाद, तर त्याबद्दल पण तुम्ही थोडंसं सांगावं. जवळजवळ 1 तास होत आलाय, अगदी वेळ कसा गेलाय कळला नाही. आणखी थोडा वेळ आपण पालकत्वाच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भात इथे सांगावं. अनबॉक्स सारखा एक कन्सेप्ट तुम्ही सर्वत्र महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर पोहोचवत आहात, तर त्या संदर्भात पण थोडं इथे शेअर करावं. हाँ, वो थोड़ा सा अलग टॉपिक है, और मतलब हम दोनों को भी, या हम लोगों को ऐसे वर्चुअल मीटिंग की आदत नहीं है, और आंखों में देख के बात करना ज्यादा अच्छा लगता है। और जैसे मैंने बोला कि टच करना अच्छा लगता है, वैसे ही आंखों को भी देखना, फील करना ठीक लगता है। पता नहीं हम कितना उसको कम्युनिकेट कर पाएंगे। देखिए, बच्चों के साथ में या बड़ों के साथ में काम करते हुए एक समझ में आया, आप अपनी भी जिंदगी याद कीजिए। पूरे समय दिन भर जो हम बातें करते हैं, उसका सेंट्रल क्या होता है? उसकी थीम ये रहती है, तुम क्या कर रहे हो, तुम क्या करने वाले हो, कौन सी पढ़ाई करोगे कि नौकरी अच्छी लगेगी, कौन सी पढ़ाई करोगे जिससे नौकरी अच्छी मिलेगी, कमाई अच्छी होगी, कौन सा व्यापार करोगे जिससे कमाई अच्छी होगी। ये पूरी बातें जो है उपजीविका की होती हैं। सुबह से लेके रात तक, बचपन से लेके जवानी तक, बच्चों के सामने बातचीत उपजीविका की होती है। जब बातचीत उपजीविका की होगी तो निश्चित रूप से उपजीविका मिल ही जाती है। आप लोगों को सबको पता होगा, सबके नॉलेज में होगा ही कि आपके जो भी क्लासमेट्स थे उनको सबको उपजीविका मिल चुकी है, कोई भी बेरोजगार नहीं है। लेकिन दूसरी चीज जो हम भूल जाते हैं वो है जीविका। मतलब उपजीविका है, इसका मतलब वो सेकेंडरी है, जीविका मतलब मुख्य है। अगर हम मुख्य चीज की तरफ ध्यान दे देंगे तो उपजीविका अपने आप मिल जाएगी। होता यही है कि हम उपजीविका पे ध्यान दे देते हैं, उपजीविका मिल जाती है और जीविका रह जाती है। इसलिए हम लोगों को यह अनुभव आते हैं कि 40 साल के होने के बाद बहुत से लोग बोलते हैं कि बहुत जिंदगी जी ली दूसरों के लिए, अब खुद के लिए जीना है। बहुत नौकरी कर ली, अब आनंद उठाना है। किसने रोका था 22 साल में आनंद उठाने को? किसने रोका था 26 साल में आनंद उठाने को? किसने नहीं रोका था? हम खोजते रह गए उपजीविका, जीविका मिलेगी नहीं। तो यही बात बच्चों के साथ भी लागू होती है। हमारे समाज में हम कितना पढ़े हैं, क्या क्या सीखे हैं, इसको हम मार्क्स से गिनते हैं, और कितना सक्सेसफुल है इसको हम पैसे से गिनते हैं। जिंदगी कितनी खुशी से जिए हैं इससे कभी हम गिनते ही नहीं हैं। भूटान का हैप्पीनेस इंडेक्स सबसे ज्यादा है, इस बात को लेके हम खुश भी होते हैं, और हमारा नहीं है इस बात को लेके दुखी भी होते हैं। लेकिन उस हैप्पीनेस इंडेक्स को बढ़ाने के लिए हम नहीं काम करते हैं। हम हमारे यहाँ का जीडीपी बढ़ाने के लिए काम करेंगे, नेशनल हैप्पीनेस इंडेक्स बढ़ाने के लिए काम नहीं करेंगे। अगर हम उपजीविका पे काम करेंगे तो जीडीपी बढ़ेगी, और अगर हम जीविका पे काम करेंगे तो नेशनल हैप्पीनेस इंडेक्स बढ़ेगा। नेशनल हैप्पीनेस इंडेक्स बढ़ाने का काम हम करते ही नहीं है, इसलिए बच्चे भी नहीं बढ़ा पाते उसको। उपजीविकेविषयी आपल्या ज्या कल्पना आहेत ना, त्याच्यात मी म्हणजे जे काही उपस्थित इथे पालक असतील, साधारण 35-30च्या वरही काही लोक असतील, तर एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून बघा. आपण शाळेत असताना, म्हणजे आता मी आमचं उदाहरण घेऊन सांगते, तर तुम्हाला तुमच्याकरताही लागू होईल असं, अशी माझी खात्री आहे, म्हणजे मला विश्वास आहे. आम्ही कॉलेजमध्ये असताना आमच्या बरोबरची काही मुलं, म्हणजे आमचे जे काही कलिग्स होते, स्टुडंट्स होते आमच्या बरोबर, क्लासमेट्स, तर त्याच्यातले काही लोक खूप इंटेलिजंट, म्हणजे अगदी त्यांचा तोफ अभ्यासात ज्याला आपण म्हणू शकतो, आणि काही लोक एकदम डफवाट, की त्यांना काहीच कळत नाहीये, जेमतेम काठावर पास होतील, एखादा विषय राहून जाईल, अशा स्थितीत.
त्यांच्याकडे बघून असं वाटायचं काय माहितीये लोक आयुष्यात काय करणार आहेत, कमवू तरी शकणार आहेत का, स्वतःची फॅमिली तरी चालवू शकणार आहेत का, अशी शंका यावी. आणि त्या इंटेलिजंट लोकांकडे बघून वाटायचं की बापरे हे तर कुठच्या कुठे पोहोचणार लाईफमध्ये, म्हणजे आपण त्यांची बरोबरी कधी करूच शकणार नाही. तर असे हे 2 लेवल्स असायचे. काही लोक ऍव्हरेज असायचे. आता साधारण आम्ही एक 40शीत आल्यानंतर असंच एक कॉलेजच्या मुलांचं आमचं गेट टुगेदर जेव्हा झालं, त्या गेट टुगेदर मध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा लक्षात येतं की आपण साधारण स्टॅबिलिटीची ही एक जी लाईन असते ना, ऍव्हरेज लाईन ज्याला म्हणून, सगळेजण त्या ऍव्हरेज लाईनच्या थोडा आसपास आहेत. काही लोक थोड्या वर असतील, काही लोक थोडे खाली असतील, पण ऍव्हरेज लाईन हीच आहे. एखादा एक्सेप्शनल एकदम वरती कुठेतरी गेला असेल, सायंटिस्ट बनला असेल किंवा आणखी वरच्या पोस्टला गेला असेल, एखादा कोणी राहिला असेल अजून पॉवर्टीमध्ये आणि नाही करू शकला आयुष्यात काही, पण ओव्हरऑल ऍव्हरेज मध्ये सगळेजण त्याच ऍव्हरेज स्टॅबिलिटीच्या लाईनच्या आसपास असतात. प्रत्येकाचं आपलं घर आहे, प्रत्येकाकडे गाडी आहे, लग्न झालंय, पोरं आहेत, आणि मुख्य आपापल्या पोरांचे ते हिरो. प्रत्येक आईबाप हे आपापल्या पोरांचे हिरो आणि म्हणजे मुख्य व्यक्ती रेस्पेक्टेबल आयडॉल्स ज्याला म्हणतात. तर मग तो फरक कुठे राहिला ना 40व्या वर्षात, 35व्या वर्षात संपून गेला तो फरक. आणि हा प्रत्येकाचा म्हणजे हे ऍव्हरेज जर आपण जो आम्हाला लागू होतं ते तुम्ही पण विचार करून बघा, आणि हे जर असं लागू होतं आहे तर मग आपण 25व्या वर्षी का त्यांच्या मागे लागतो, 15 वर्षी का, 15व्या वर्षापासून का त्यांच्या अभ्यासाच्या मागे लागतो. एक बात हम लोग हमेशा बोलते हैं कि हमारी समस्या ये नहीं है कि हम बड़े सपने नहीं देखते हैं, हमारी समस्या ये है कि हम छोटे सपने देखते हैं और वो पूरे हो जाते हैं। हमारे सपने रहते हैं कि 10वीं में अच्छे नंबर मिल जाए, वो पूरा हो जाता है। 12वीं में अच्छे नंबर मिल जाए, वो भी पूरा हो जाता है। अच्छे इंजीनियरिंग कॉलेज में एडमिशन मिल जाए, वो भी पूरा हो जाता है। अच्छी नौकरी लग जाए, अच्छा पैकेज मिल जाए, 2 बेडरूम हॉल किचन का घर बन जाए, एक गाड़ी आ जाए, ये सब छोटे सपने हैं, ये सब पूरे हो जाते हैं। जिंदगी अच्छी जीना है, ये बड़े सपने हैं, वो पूरा नहीं होता क्योंकि हम वो देखते ही नहीं, हम छोटे छोटे सपने देखते हैं। होता ये है कि ये हिस्सा जो है, इस पूरे प्रोसेस में हम अपने भीतर के बच्चे को मारते रहते हैं। हमारे भीतर के तो बच्चे मरे ही हुए हैं, हम अपने बच्चों के भीतर के भी बच्चे को मारते रहते हैं। और वो पूरी प्रोसेस में जो मरा हुआ हिस्सा होता है बच्चे के गुणों का, उसको हम सुप्त गुण बोलते हैं। मतलब हम उसको धीमे धीमे मारते रहते हैं, उसको सुप्त गुण बोलते हैं। ये गुण सुप्त न हो पाए, इसके लिए हमने और हमारे यहाँ के कुछ बच्चों ने मिलकर एक अनबॉक्स नाम का प्रोडक्ट बनाया। ये अनबॉक्स क्या करता है कि हर बच्चे को हर हफ्ते एक एक्टिविटी देता है करने को। वो एक्टिविटी से इसके गुण सो नहीं पाते, और जब उसको उस गुण की जरूरत रहती है तो वो गुण उसके पास उपलब्ध रहते हैं। इसका मैं उदाहरण देकर के आपको बताता हूँ। हम लोग बचपन में साइकिल सीखते हैं, सबने सीखी होगी, आप लोगों ने सबने। अब हम 70 साल के भी हो जाएंगे तो भी हमको साइकिल चलाने आती रहेगी, क्योंकि हमने बचपन में 12 साल 15 साल की उम्र तक हम साइकिल चलाते रहे, और साइकिल चलाने की जो हमारी प्रक्रिया है, मेथड है, हमारे अनकॉन्शियस माइंड में एक बार पक्की हो चुकी है। अब हमारे शरीर से जाएगी नहीं। 80 साल की उम्र में भी हम बैलेंस कर लेंगे, बिना दिमाग को बताए, बिना कहे दिमाग को हम बैलेंस कर लेंगे। इसके उल्टा एक और दूसरा गुण है जो बचपन में हमें था, वो था गिरने का। हम बहुत अच्छे से गिरते थे और हमको चोट नहीं लगती थी, हमारी हड्डी नहीं टूटती थी गिरने से। धीमे धीमे बड़े हुए हम, और हमको समझ में आया कि इस गुण की हमको जरूरत नहीं है, और वो गुण खत्म हो गया हमारे में से। वो सुप्त गुण हमारे में से, वो गुण हमारे में से सुप्त हो गया, डेड हो गया। अब हम गिरते हैं तो हमारी हड्डी टूट गई। हम में से कुछ लोग ऐसे हैं, बहुत कम लोग ऐसे हैं जिन्होंने बड़े होने तक अपना गिरना बचा के रखा है, वो गुण को बचा के रखा है। आपने क्रिकेट मैचेस देखे होंगे टीवी पे, दूसरे कोई स्पोर्ट्स पर्सन को देखे होंगे, ये सब लोगों ने अपना गिरने की कला बचा के रखी है, उस गुण को बचा के रखा है। वो अभी भी गिरते हैं तो उनकी हड्डी नहीं टूटती है, और बहुत अच्छे से गिरना आता है। क्योंकि उन्होंने कोशिश करके बचा के रखा कि मैं गिरना कैसे चाहिए।
अनबॉक्स यही काम करता है कि क्रिएटिविटी को, इंडिविजुअल थिंकिंग को, अपने अंदर के आर्टिस्ट को, क्यूरियोसिटी को, पेशन्स आहे, ऑब्झर्वेशन आहे, इन सबको बचा के रखता है। तो हम ऐसी एक्टिविटीज देते हैं बच्चों को करने को हर हफ्ते के बाद, हर हफ्ते में एक, कि वो इन सब के ऊपर में काम करती रहे। इसको हम कला कसरत कहेंगे या हम फिजियोथेरेपी कहेंगे। जैसे हम लोगों ने अगर बहुत दिन तक अपने हाथ का एक्सरसाइज नहीं किया तो अपना हाथ पूरा ठीक से ऊपर नहीं उठ पाता है, उसको वापस ठीक से उठाने के लिए हमें फिजियोथेरेपी करनी पड़ती है। हम ये कला कसरत करते हैं बच्चों के साथ जिससे उनकी ये गुण कभी सोने ना पाए। अगर बच्चों ने ये काम कर लिया तो उनको कभी ये सुनना नहीं पड़ेगा कि कभी तो अपना दिमाग लड़ा, कुछ तो सोचो, अपने दिमाग से सोचो, मुझे ही क्यों पूछते हो। हम बच्चों को कभी ये नहीं बताते कि सोचना कैसे चाहिए, हम उनको ये बोलते हैं सोच के आओ। कहाँ से सोचेगा, उसको कभी किसी ने बताया ही नहीं। और जब वो सोचता था तो हमने बोल दिया अपना दिमाग मत लगाओ, चुपचाप स्कूल चले जाओ। जे लर्निंग ऍक्टिव्हिटीज असतात हे लहान मुलांमध्ये, म्हणजे मुलांमध्येच लहानपणापासून असतात लर्निंग ऍक्टिव्हिटीज, बॉर्न आहेत, हा म्हणजे इनबॉर्न मध्ये असतात ते। त्याचा हळूहळू आपण सिस्टमॅटिकली त्याला किल करतो आणि हे म्हणजे होतच, ही सिस्टीम आहे आणि आपण सगळे त्याच्याबद्दल बोलतो, ठिकठिकाणी याबद्दल बोलल्या जात आहे, पटतही आपल्याला, पण आपण करत नाही। तर ते करण्याकरता या ऍक्टिव्हिटीज आहेत की ज्या मुलांमधले हे लर्निंग ऍट्रिब्यूट्स जे असतात ना त्यांना जिवंत ठेवण्याचं किंवा त्यांना धार सतत चढवत राहतील धार, की एखाद्या ऍक्टिव्हिटी मधनं क्युरियोसिटी जर त्यांची ओपन अप झालेली आहे किंवा क्युरियोसिटीवर जर काम झालं आहे तर होऊ शकतं की 5व्या 6व्या ऍक्टिव्हिटीत पुन्हा क्युरियोसिटीवर काम होईल, 9व्या 10व्या ऍक्टिव्हिटीत पुन्हा क्युरियोसिटीवर काम होईल। तर त्यांची ती क्युरियोसिटी कंटिन्युअस वापरात येईल आणि जी गोष्ट वापरात येते त्याला धार चढत जाते, ती सुसज्ज राहते। उद्या येणाऱ्या एखाद्या परिस्थितीमध्ये एखाद्या प्रॉब्लेम करता त्यांच्यावर सोल्युशन तयार राहते किंवा ते कसं काढायचं याची इच्छा, याची तयारी असते त्यांची। तर ह्या गोष्टी ज्या आहेत या ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून साधण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न या अनबॉक्सच्या 40 ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून एका मुलापर्यंत असं 3 वर्षापासून 11 वर्षापर्यंतच्या मुलांच्या, म्हणजे हे मधली 8 वर्ष जी आहेत या प्रत्येकाच्या 40 ऍक्टिव्हिटीजचा सेट या माध्यमातून आम्ही तयार करतो। ये जो प्राजक्ता ने कहा उसके लिए मुझे एकदम एक इंग्लिश की कविता याद आई, तो मैं अपना फोन लेके आया सुनाने के लिए। ये इंग्लिश में एक है, उसकी कुछ लाइनें बताता हूँ। They fuck you up, your mom and dad. They may not mean to, but they do. They fill you with the faults they had and add some extra just for you. थोडंसं याला मी एक्सप्लेन करते की जसं तुमची आई आणि वडील हे कसं मेसअप करतात तुमच्या आयुष्यात नकळत, म्हणजे त्यांचे इंटेन्शन अजिबात नसतात, कुठल्याच आई वडिलांचे नसतात, पण नकळत करत जातो ते आपल्यातले त्यांच्यातले जे फॉल्ट्स असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात आणि त्याच्यावर ऍडही करतात नवीन फॉल्ट्स, नवीन चुका, नवीन। म्हणजे माझ्या आई वडिलांनी माझ्यामध्ये त्यांचे फॉल्ट्स टाकले आणि त्याच्यात स्वतःचे ऍड केले, नवीन ऍडही केले। ते ऍड झालेले फॉल्ट्स मी माझ्याकडून आणखी काही ऍड करून माझ्या मुलांमध्ये टाकेन। हे काय होणार आहे मग यांनी? ही प्रक्रिया अशी सतत म्हणजे जनरेशन्स पासून घडत येते आणि आलेली आहे। Man hands on misery to man. It depends like a coastal shelf. म्हणजे ती खूप आणखी डीप होऊन जाते, मिजरी डीप होऊन जाते, कारण ते आपण ऍड करत जातो। गेट आउट ऍज अर्ली एज यू कॅन. ह्याच्यातून आपल्याला हे चेनतून लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे। आपल्याला आता हे थांबवायचं आहे इथेच। आपली मिजरी आपल्याला आपल्या मुलांमध्ये नाही टाकायची आहे, हे आपल्याला कधीतरी साध्य करायचं आहे आणि हे साध्य करण्याकरता अनबॉक्स जे आहे हे खूप सुंदर टूल आहे। ह्याच्यात आपण मुलांसाठी केलेलं आहे, मुलांनी ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत, पण हे पालकांना जास्त उपयोगी पडतं। म्हणजे मुलं जेव्हा ऍक्टिव्हिटीज करतील आणि त्या ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून आम्ही पालकांशी संवाद साधू
तेव्हा ते बदलतील. मुलांना काही बदलायचं वगैरे नसतं, मुलांना फक्त ते एन्जॉय करायचं असतं. बदलायला आपण हवं, ते करू आपण. एक मला स्क्रीनवर मेसेज निश्चितच. दिसतो पण विराजचा, व्हेअर विल आय गेट अनबॉक्स इन पुणे. तर विराज, आम्ही पर्सनली तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो, म्हणजे देवयानी करेल कॉन्टॅक्ट तुम्हाला आणि सांगेल याच्याबद्दल. हा, तुमचा नंबर फक्त इथे चॅटबॉक्स मध्ये तुम्ही टाकून ठेवा. आणि मला इथे सांगायला आवडेल की देवम शाळेमध्ये जात नाही अजूनपर्यंत, तो गेला नाहीये. तर त्याच्यासाठी अनबॉक्स सेल्फ डिरेक्टेड लर्निंग किट जी आहे ती खूपच उपयोगाची ठरली. आणि किती किती पद्धतीने शिकता येतं, म्हणजे अतुल दादा आणि प्राजक्ता ताईला आम्ही ते दाखवलं, त्यांनी काही ऍक्टिव्हिटीज केलेल्या. तर त्या खरोखर आपण ज्या बॉक्समध्ये जगत एक मिनिट मनोज, माझं ना हे केलेलं आहे, ऐकू नाही येते मला. मी इथनं 2 मिनिट आमचं ऑडिओ सेटिंग करते. ठीक, हो. आमचा येतोय का? पण आम्हाला काहीच ऐकू येत नाहीये. मनोजचा आवाज नाही. अच्छा, हा, आता आमचा येतोय ना आवाज? इथे किरीट कुमार म्हणून आहेत, त्यांचाही एक मेसेज आहे. त्याच्यात त्यांनी बराच मोठा प्रश्न केला आहे. मुख्य त्यांचा मुद्दा आहे की जोडीदारच सोबत देत नसेल तर काय करावं. जोडीदाराचा विरोध होत असेल तर त्याला कशा प्रकारे सामोरं जायचं. तर मला वाटतं मगाशी आपण याच्याबद्दल बोललो किरीट कुमार, की टेबलच्या एका साईडला दोघांनी येणं हे खूप आवश्यक आहे आणि ते आणण्याकरता जे प्रयत्न करायचे ते सुरुवातीला आपण केले पाहिजे. लोकांशी बोलणं तेव्हाच, म्हणजे लोकांना समजावणं किंवा लोकांना आपल्या बाजूला आणणं तेव्हाच सोपं जाईल जेव्हा जोडीदार बरोबर असेल. तर डेफिनेटली त्याच्यामुळे त्या टेबलच्या एका बाजूला आणण्याचे जे प्रयत्न आहेत ते दोघांनाही करायचे आहेत. कशा पद्धतीने करायचं त्याहीबद्दल आपण मगाशी बोललो आहोत, की एखाद्याचा जर हे गेला असेल, संयम गेला आहे, तर दुसऱ्यांनी निदान थोडा पडतं घ्यायचं आणि ज्या वेळेला दुसऱ्याचा संयम जाईल तेव्हा एकाने थोडं त्यावेळेला पडतं घ्यायचं आणि मग त्या मुद्द्यावर बोलून एकमेकांशी जर तुम्ही समन्वय साधू शकलात तर मग लोकांना सांगणं सोपं आहे आणि लोकांना समजावणंही तुम्हाला सोपं जाईल. आणखीन कोणाचे काही प्रश्न आहेत? ओके, तर नाही ना? तुम्हाला अनम्यूटचं पण ऑप्शन तसं दिलंय. तुम्हाला जर पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही बोलू पण शकाल आता अनम्यूट करून. तर 1-2 मिनिट आपण वाट बघूया, नाही समारोप करूया. मला असं हा, वाटतं, करंबेळकर सर बोला. स्वागत आहे. कसं आहे, हा परत स्वभावाचाही भाग असतो. म्हणजे ज्याला काय म्हणायचं, अथॉरिटेटिव्ह नेचर असलेल्या माणसाला नाही म्हटलं तरी ऍक्सेप्टन्स फॉर डिफरंट इन हे असं, म्हणजे ज्याला काय म्हणायचं डिफरन्स ऑफ ओपिनियन, हा जो भाग आहे आणि एक ज्याला काय म्हणायचं रेझिलियन्स याच्यासाठी असणं अपेक्षित आहे असं मला वाटतं. तर तो कसा आणता येईल? म्हणजे ज्या ज्या गोष्टी आहेत, देयर आर सो मेनी थिंग्स की ज्या बदलत असणार आहेत, आपल्या अपेक्षेसारख्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत, अशा सारखं जे हे आहे ते कसं आणता येईल? एक बात तो यह है इसमें कि कभी भी मतलब और कहीं पे भी और किसी भी रिश्ते में हमको जो अपेक्षा है एग्जैक्टली वैसा तो कुछ हो नहीं रहा है, तो सिर्फ इसी रिश्ते में उसकी जिद क्यों चाहिए? हाँ, तो हमको ये देखना पड़ेगा कि जब और कहीं पे भी नहीं मिल रहा है तो इसी में क्यों चाहिए मुझे।
और अगर हाँ। हम इस बात को समझने की कोशिश किया तो ख्याल में आएगा कि ये क्यों नहीं हो रहा है। तो बात ये आएगी, जैसे हम आपने अथॉरिटेटिव बोला, हम दोनों भी बहुत ही अथॉरिटेटिव हैं। मतलब हम जब कॉलेज में डेटिंग करते थे तो हमारे सभी दोस्तों को लगता था कि 10-20 दिन चलेगा, महीने भर चलेगा, 6 महीने चलेगा। किसी को लगा कि शादी हो गई, अरे अब 6 महीने टूट जाएगी। किसी को भरोसा ही नहीं था कि हम 30 साल चला जाएंगे क्योंकि हम दोनों बहुत ही स्ट्रॉन्ग हेडेड हैं। हाँ हाँ हाँ। लेकिन उसमें से रास्ता निकालने की बात हो रही है, क्योंकि हमारा पर्पस पक्का है। तो पर्पस पक्का है तो हम कॉम्प्रोमाइज करेंगे। की मगाशी जसं आपण म्हटलं युजर मॅन्युअल वाला ना, तो मुद्दा इथे खूप महत्वाचा आहे, तो की डिफरन्स ऑफ ओपिनियन असणारच, पण एकमेकांच्या युजर मॅन्युअल मध्ये जर ते आपण मेन्शन केलेलं आहे तर त्याला डील करणं जे आहे एकमेकांच्या सहमतीने, समन्वयाने आणि संमतीने होऊ शकतं. और इसके कुछ टूल्स हैं इसको करने को। जैसे हर बार जब भी ऐसा कॉन्फ्लिक्ट आएगा तो हम कई सवाल एक दूसरे से पूछ सकते हैं। जैसे पहला एक है कि डू यू लव मी, यहाँ से तो पहली शुरुआत हो जाएगी। दूसरी बात आएगी कि ये जो था ये तुम्हारा इंटेंशनल था कि ये गलती से हो गया, है ना? अगर गलती से हो गया तो बात खत्म हो गई, और अगर इंटेंशनल था तो फिर क्या इसको तुम आगे भी करना चाहते रह रहे हो ऐसे ही, या इसको कोई दूसरे उपाय रहेंगे? क्या इसको बदलना है हमें इस स्वभाव को, कि क्या हमको इस स्वभाव के साथ जीना है? तो अगर ये पता चल गया, जैसे मैंने बता दिया कि एक पर्टिकुलर स्वभाव है मेरा जिसकी वजह से प्राजक्ता को बहुत तकलीफ हो रही है, तो ये बात होगी कि देखो ये स्वभाव का हिस्सा है। अब हमको देखना है कि मेरे इस स्वभाव को हम बदल पाने वाले हैं या इस स्वभाव के साथ तुमको जीना है। और अगर पता चल गया कि इस स्वभाव के साथ जीना है तो दोनों बातें होंगी कि मैं कोशिश करूंगा कि इस स्वभाव का कम से कम फर्क उस पर पड़े, कम से कम बार इससे उसको तकलीफ हो, और वो कोशिश करेगी कि मेरे प्रयत्नों के बावजूद अगर कभी मुझसे हो गया तो ये उस समय मुझे माफ कर दे। है ना? मतलब मेरी कोशिश रहेगी कि मैं कम से कम बार मेरे स्वभाव से इसको तकलीफ दूं, और इसकी कोशिश रहेगी कि कभी एक आध बार हो गया तो माफ कर दे। और अगर मैं ज्यादा ही बार कर रहा हूं तो फिर से हम बीच में बैठ के बात कर लें कि ये ज्यादा हो रहा है। तो स्ट्रॉन्ग हेडेड तो रह सकता है, लेकिन परिस्थितियों को हमें ये देखना पड़ेगा कि ये कैसे हम इसको सॉल्व करें। तो इसको करने के कुछ स्टेप्स हैं, वो करने के तरीके जो है हमको कॉग्निटिव बिहेवियर थेरेपी से मिल सकते हैं। मतलब आप लोगों से कई लोगों को पता होगा कि कॉग्निटिव बिहेवियर थेरेपी क्या होती है। आप उसकी किताबें पढ़ सकते हैं, देख सकते हैं। तो हमने इसमें कॉग्निटिव बिहेवियर थेरेपी पढ़ा तो नहीं उतने डिटेल में, लेकिन हमको जो लगता है कि जिस चीज का सहारा लिया हमने वो कॉग्निटिव बिहेवियर थेरेपी थी। मतलब उसको पढ़ के सोच समझ के वैसा नहीं किया, लेकिन अभी रेट्रोस्पेक्टिवली देख के लगता है कि अच्छा ये कॉग्निटिव बिहेवियर थेरेपी थी। तो वो रेशनल इमोशनल बिहेवियर थेरेपी भी बोलते हैं उसको, कई आरईबीटी है। वो भी करके तो उसको थोड़ा सा देख लें, आसान हो जाएगा, बहुत कुछ आसान हो जाएगा। असल में क्या होता है, आज ही मैं देवयानी और मनोज से बात कर रहा था, तो मैंने बोला कि जब भी हम कोई किताब पढ़ते हैं या किसी व्यक्ति को मिलते हैं तो उस व्यक्ति के या उस किताब को पढ़ने के पहले हम जो थे और किताब और व्यक्ति को मिलने के बाद जो हम हैं, इसमें हमारा बिफोर एंड आफ्टर का हमने वर्जन बनाना चाहिए। क्या फर्क पड़ा? क्या फर्क पड़ा? तो अगर हमने कोई अच्छी किताब पढ़ ली है, सीबीटी का कोई हमने कोर्स कर लिया है, तो हम बिफोर एंड आफ्टर कुछ हो गए हैं क्या, हमें कुछ फर्क आ गया है क्या? मतलब विपश्यना को गए हैं तो विपश्यना के पहले क्या थे और बाद में क्या है। आने के बाद अगर पहले ही दिन हम झगड़ा कर रहे हैं तो विपश्यना में जाके कोई फायदा नहीं हुआ, है ना? तो बिफोर एंड आफ्टर हर मुलाकात के बाद, हर अच्छा काम करने के बाद, हर किताब पढ़ने के बाद हम अपना नोट डाउन कर पाने चाहिए। और एक बात ये भी कही थी बहुत अच्छी कि अगर वो किताब पढ़ने के बाद आप में बदलाव नहीं आया है तो किसी को बताना ही नहीं है कि मैंने किताब पढ़ी है। मतलब वर्जन 1 से वर्जन 2 नहीं हुए अगर, तो फिर क्या मतलब है ना, फिर वो किताब नहीं पढ़ी है।
तुमने सिर्फ कंज्यूम कर लिया उसको, तुम समझे नहीं उसको। हाँ, इसी को अच्छा। दूसरे ढंग से बोला जाए तो ये कह सकता हूं मैं कि जीवित और मुर्दे, मतलब जीवित और मृत चीज में कैसे फर्क करेंगे। तो जीवित चीज वो है जो हरदम बदल सकती है, और हाँ। मृत चीज वो है जो बदलने को तैयार नहीं रहती है। तो अगर हम पुस्तक पढ़ के बदलने को तैयार नहीं है तो हम मृत हैं। तो सीबीटी का बहुत फायदा होगा इसमें। विराज जी ने उनको कुछ बोलना है, प्लीज। हॅलो, नमस्कार मनोज सर आणि देवनिया मॅम, मी सोनाली बोलतेय, मी लॉग इन नमस्कार विराज सोनाली थ्रू. मॅम. नमस्कार. आणि तुम्हाला दोघांना नमस्कार, अतुल दादा आणि प्राजक्ता ताई. मी नमस्कार. पहिल्यांदा तुम्हाला ऐकलंय, पण तुम्हाला खरं सांगते, मी माझ्या नवऱ्याला माझा व्हिडिओ ऑन नाही करता येत, मी दुसऱ्या कम्प्युटर वरून लॉग इन केलंय म्हणून मला कळत नाहीये. पण तुम्हाला खरं सांगते, तुम्ही जसं सांगितलं हे युनिव्हर्सल आहे. म्हणजे तुम्ही जेवढं पर्सनल सांगता ते युनिव्हर्सल होत जातं. तुम्ही जेवढ्याही गोष्टी सांगितल्या तेवढ्या दोघांच्या आमच्या दोघांमध्ये घडलेल्या आहेत. आम्ही दोघंही स्ट्रॉंग हेडेड आहे आणि आमच्यावरती इतक्या बेट लागलेल्या होत्या की 15 दिवस टिकेल यांचं लग्न, 30 दिवस टिकेल, मग काही लोक 1 वर्ष, आम्ही 8 वर्ष झालं आता एकत्र आहोत. आणि आम्ही लग्नाच्या थँक्यू. आणि लग्नाच्या आधी आम्ही ज्यावेळेस डेट करत होतो त्यामध्ये आमचं एकदा भांडण झालं आणि त्या रात्री आम्ही ठरवलं, मी मनीषला म्हटलं की मनीष, मी उद्या जर जिवंत नाही राहिले तर आजच्या भांडणाचा उपयोग काय, म्हणजे आजचं रात्री 12 वाजायच्या आत आपलं भांडण मिटलं पाहिजे, जे काही असेल ते. बरोबर आहे चूक आहे मला माहित नाही, आपल्याला ते मिटवायचंय आणि मग पुढे जायचंय. आणि त्या दिवसापासून आम्ही आजतागत ते फॉलो करतो रूल. आणि मला ते इतकं छान वाटलं, तुम्ही दोघं बोलत होता म्हणजे आम्ही दोघं एकमेकांकडे बघतो, अरे हे आपलंच बोलतायत का, हे आपलंच सांगतायत का, इतकं छान वाटत होतं. सेम थिंग, मला हक करायची सवय आहे म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यात मला खूपच जवळची वाटलेली गोष्ट म्हणजे की तू तुझ्या आई वडिलांची भांड, मी माझ्या आई वडिलांची भांडते. आणि हे इतकं भारी होतं की माझी आई मला भांडून कुठेच जाणार नाहीये. हे खूप भारी होतं. म्हणजे प्राजक्ता ताई, तुम्हाला लिटरली सांगते, मी माझ्या आईला आजच्या दिवशी मी तिला म्हणजे सांगताना मला इतकं ते छान वाटत होतं तिला की मी भांडतीये तुझ्याशी, मला माहितीये तू मला म्हणजे मला सोडून नाही जाणार आहे, मी त्याच्या वतीने जे भांडायचे ते मी भांडतीये तुला. आणि त्यामुळे बहुतेक आमचं रिलेशन टिकलं. आणि सेम थिंग, मी आजही साडी नेसत नाही, खूप म्हणजे मी मंगळसूत्र घालत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मंगळसूत्र आणि टिकली हा. आणि मी डे 1 पासून मनीषनीही पोर्ट्रे नाही केलं, एक्सपेक्टेशन चुकीचे नाही ठेवले की ती उद्यापासून घालणार आहे किंवा ती इथून पुढे घालेल. डे 1 ला म्हणजे लग्न झाल्यानंतर आमच्याकडे काही प्रथा असतात पूजेच्या वगैरे, त्या दिवसापासून त्यांनी सांगितलं होतं की तिला ती गोष्ट आवडत नाही, ती करणार नाही. आणि तिचं इंटेन्शन त्याच्या मागचं चुकीचं नाही, तिला आवडत नाही. इट्स नॉट अबाउट की ती तुम्हाला त्रास देण्यासाठी करते, इट्स हर चॉईस. आणि मी त्याचा रिस्पेक्ट करतो. हे जेव्हा त्यांनी सांगितलं ना, तेव्हा त्याच्या आई वडिलांना ते आवडलं. तेच मी जर सांगितलं असतं मे बी त्यांनी ते ऍक्सेप्ट नसतं केलं. एक्झॅक्टली. आणि इतकं ते त्यामुळे मला खूप छान वाटलं. मला तुम्हाला दोघांना नक्की भेटायला आवडेल. रात्री मला मनोज सर आणि देवाच्या मॅमला पण भेटायचंय आमचं. आणि अनबॉक्स मला हवंय, माझा 4 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्यासाठी मी अनबॉक्स ऍक्च्युली तो प्रश्न टाकला होता की मला पुण्यामध्ये कुठे मिळेल. आणि आज युज्युअल म्हणजे मनोज सर आणि देवानी मॅमचं मी पालक पहाट केलंच आहे, खूप मजा आली त्यातही, खूप छान वाटलं. आणि सेम थिंग की त्याच्यानंतर मी काय बदलले, म्हणजे ते केल्यानंतर मी काय बदल केला का, तरीही मी मुलाला ओरडतेय की बाबा नाही आद्विक, तू हे गोष्ट केली नाहीये, ती करायची नाहीये. त्याला न सांगता मी माझ्यात बदल करणं अपेक्षित होतं आणि मी ते केलंय. त्यामुळे मला इथे सांगायला हरकत नाहीये मी बदललीये. त्यानंतरचं माझं व्हर्जन म्हणजे व्हर्जन दुसरं आहे. एनर्जी कन्झर्म फक्त नाही झालेली, त्याच्यामध्ये काहीतरी बदल झालाय. सो थँक्यू, थँक्स अ लॉट. तुम्हाला दोघांना खूप 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 धन्यवाद. म्हणजे माझा 8 इयर्सचा प्रवास आहे ना, तो असा माझ्या डोळ्यासमोरून समोरून हे करत होता. आणि मे बी माझा हेअरकट तुमच्यासारखाच आहे. तुम्हाला म्हणतोय की अगं तूही अशीच दिसते जेव्हा 50 वर्षाची होशील तेव्हा. म्हणजे आम्ही दोघे म्हणजे इतकं इमॅजिन केलं आम्ही दोघांनी, पण खूप मजा आली. थँक्यू. अतुल दादा म्हणजे आम्ही जे पालक पहाट केलं ना, त्यातल्या ज्या काही उपलब्धी आहे त्यात सोनालीताई ही आमची एक मोठी उपलब्धी आहे असं आम्हाला नेहमी वाटतंय.
सोनाली ताई, आम्ही तुम्हाला लव्ह यू जिंदगी मध्ये मिस करतोय बरं का. हो, पण काय करणार बाई, खरंच वेळेअभावी. पण मला कधी अजून मधून जर जॉईन करता आलं तर मी नक्कीच तयार आहे ते जॉईन करायला. निश्चित. आणि अतुल दादा प्राजक्ता ताई पुण्यात येणारच आहेत, त्यावेळेस तुम्ही नक्की भेटू शकाल. तसं तुम्हाला येस, नक्की. बिलकुल. बिलकुल आम्हालाही आवडेल. येस. आणखी कुणाला विचारायचा प्रश्न किंवा काही डाऊट्स? एक फक्त या ठिकाणी मी कुठे सापडली? ते हिरव्या कलरचं नाहीये का खाली अजून एक त्याचा पॅक होता तर मग त्याच्यात मी घरी हिरवी पण कलर अच्छा, पालकांच्या वतीने कोणा चिमुकलीला विचारायचा दिसतो प्रश्न. नाही, आमची नात आलेली अच्छा, आहे, अच्छा. ती हे करते, ती ओके. काहीतरी सांगते. डॉक्टर करंबेळकर सर हे 40 गावचे आहेत आणि उद्या जो व्याख्यानाचा कार्यक्रम आहे त्याचे ते आयोजक आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीनं ते सगळं सहकार्य करतात. तर मला वाटतं प्रश्न कुणाचे नसतील तर आपण आता थांबूयात. काय देवेनी? ठीक आहे. येस. म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की अरे असं आम्हाला जगता येईल का. तर यासाठी एकच गोष्ट करावी लागते, ती म्हणजे सुरुवात करावी लागते. आणि एकदा ती सुरुवात केली, ती कितीही छोटी असू शकते, की मग हळूहळू एक एक धागा, एक एक गाठ उलगडत जाते. आणि ही जी सगळी लोक आहेत, माणसं आहेत आपल्या आयुष्यात येणारी, अतुल दादा, प्राजक्ता ताई सारखी, यांच्याकडे बघून ती प्रेरणा घेता येते. म्हणजे 30 वर्षाच्या सहप्रवासानंतर जर हे इतकं ठासून सांगू शकत असतील की या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आणि आम्हाला त्याचा रिग्रेट नाही, तर आम्ही एक वेगळा आनंद आमच्या आयुष्यात शोधलाय. तर याचा 100% अर्थ हाच आहे की तो जर आनंद माझ्या आयुष्यात मी मिस करत असेल तर मला कुठेतरी वेगळ्या डायरेक्शनला जाण्याची थोडीशी गरज कदाचित असू शकेल. पण मला पुन्हा पूजा यांचा हात रेस झालेला दिसतो. हँड, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. काय करायचं असं म्हणायचं. माझा नमस्कार देवयानी ताई. हे तुमचं माझं हे गाव- on मी आहे. पालक पहाट केलेलं आहे आणि लव यू जिंदगीला मला रजिस्ट्रेशन करायचं आहे आता नेक्स्ट बॅचला. माझा प्राजक्ता ताईंना आणि सरांना प्रश्न आहे की जसं मिस्टरांनी त्यांच्या फॅमिलीशी भांडायचं आणि मी माझ्या इकडे फॅमिलीशी भांडायचं, तर माझ्यासोबत जरा उलट झालेलं आहे. मी 10 वर्ष त्यांच्या मनासारखे जगले, पण आता मला माझ्यासाठी स्वतः भांडावं लागलं. तर आमच्यात जरा मनमुटाव झालेला आहे, म्हणजे सासरच्या फॅमिलीला आणि माझ्यामध्ये आणि मिस्टरमध्ये एक पहिल्यासारखी का नाही वागत म्हणून. आणि आता मी फर्म झालेले की आता याच्या पुढे मला माझ्यासाठी जगायचं म्हणून. तर हे कसं रिझॉल्व्ह करू मला कळत नाहीये. तर हे थोडं आपण पर्सनल बोलून घेऊ याबद्दल. कारण खूप सारे प्रश्न ह्याच्यातनं 1 to 1 सॉल्व्ह करता येतील. चालेल. तर हा, तुमचा नंबर एकदा परत आम्हाला दोघांपैकी कोणाला देवयानीला किंवा मला पाठवून द्या, म्हणजे आपण अतुल दादांशी बोलणं करू शकू. येस, ना? येस, चालेल. प्रश्न चालेल. बोलू शकतो याबद्दल. काय करताय? छान. पण ही एक सुरुवातच मी आहे. फक्त एवढंच सांगू शकते पूजा की आपण मगाशी मगाशी जे आम्ही म्हटलं होतं की एक्सपेक्टेशन सेट जेव्हा आपण करतो तेव्हा जर चुकीच्या झाले तर मग पुढे बरेच त्रास होऊ शकतो आपल्याला. तर या एक्सपेक्टेशन्सना रिडिफाईन करता येईल का तेवढा आपण प्रयत्न करूया. येस, चालेल, चालेल. जसं आता तू परत तुझ्यासाठी जगायला सुरुवात करते आहे, तर ह्याबद्दलचे एक्सपेक्टेशन्स परत रिडिफाईन करायला हवे. ते कसे करता येतील, काय करायला हवं, त्याच्यासाठी आपण पर्सनली बोलून घेऊ शकतो. येस, चालेल. पण रिडिफायनिंग इज इम्पॉर्टंट. येस, येस, चालेल. ठीक आहे. थँक्यू. खूपच सुंदर सांगितलं दादांनी. म्हणजे मला आठवतं माझ्या मैत्रिणींनी मला म्हटलं होतं की म्हणे अगं मला ना लहानपणी वन साइड कापायची खूप इच्छा होती जेव्हा तुम्ही मला केस कापलेले बघितले, पण माझ्या वडिलांमुळे मी कापूच शकले नाही. मला अजूनही वाईट वाटतं आणि माझ्या वडिलांचा राग येतो. मला इतकं वेगळं वाटलं हे उत्तर तिचं बोललंय की आता तुला कोणी थांबवलंय. मी तिला विचारलं, म्हणे आता वय निघून गेलं. म्हटलं नाही. आणि इतक्या छोट्या एक्सपेक्टेशन्स वडिलांकडनं ठेवून तू इतक्या छोट्या गोष्टींसाठी, तर हे खूपच महत्वाचं असतं की आपल्या एक्सपेक्टेशन्स आपण रिडिफाईन करूया.
जे आहे ते, आणि स्वतःसाठी जगणं म्हणजे नेमकं काय, तर त्यात आपण खरोखर आनंदी आहोत का, हे. आणि हे नक्की तुम्ही दादांशी ताईंशी बोला. तुम्हाला खूप याने फरक पडणार आहे. अजून कोणी हात वर? येस, कल्याणी, तू बोलू शकतेस. कल्याणी, येस मॅम. येस, तू हँड रेस केला होता ना? नाही. ओके, चुकून झाला का? ओके, नो प्रॉब्लेम. खूप छान वाटलं मॅम, खूप छान झालं सेशन, आणि खूप दिवसानंतर तुम्हा दोघांना बघितलं. थँक्यू. कल्याणी खरं खूप खरंच. सुंदर गाणं म्हणते, खूपच सुंदर. थँक्यू. आता तुम्ही गेल्यापासून तर मी गाणंही कधीच म्हटलं नाहीये. मग आज आपण करू शकतो का शेवट गाण्याने? नक्की. चालेल मग आम्हाला. चला तुझ्या हो, गाण्याने शेवट करू. मी आता हो, आभार नक्की. म्हणते एकदा दादांचे, ताईचे, सगळ्यांचे. म्हणजे आपल्यापैकी असं कोणाचेच आभार मानले पाहिजे असे इथे कोणीच नाहीये. सगळे आपण आहोत. आणि म्हणून खरंच ते ऋणात राहू इच्छिते किंवा आभार मानते असं म्हणणार नाही. फक्त आपण जोडले गेलेलो आहोत, आणि हा जो कम्युनिटी लिव्हिंगचा कॉन्सेप्ट आहे त्याला फॅमिली लिव्हिंग मध्ये कन्व्हर्ट करू, आणि आपण आपली माणसं बनून राहू कायम सोबत. म्हणजे आम्हाला कायम असं वाटतं की कधीही आम्हाला कुठलीही गरज पडली, तर जशी दादाताईंची आठवण येते, तसं तुम्हाला जरी कुठलीही गरज पडली, तुम्हाला वाटलं, तर जस्ट जोडून देण्याचं काम आमच्याकडनं जरी झालं तरी आम्हाला खूप आनंद होणार आहे. आणि म्हणून आपण एक परिवार म्हणून आता पुढे समृद्ध होत जाणार आहोत. आपलं सहजीवन हे फक्त नवरा बायकोचंच का, तर हे प्रत्येकाचं असू शकतं, आणि मित्रमैत्रिणीचं असू शकतं, मुलांचं आई वडिलांचं असू शकतं, आणि आपल्या सगळ्यांचं असू शकतं. या सुंदर सहजीवनाची सुरुवात आपण करूया. आणि मी कल्याणीला, दादा, ताई, मला वाटतं शेवट उद्या चाळीसगावला व्याख्यानाचा कार्यक्रम आहे. आपण आणि आपली मुलं, अतुल दादा, प्राजक्ताताई, देवयानी आणि मी, आम्ही असणार आहोत तिथे. चाळीसगावचं जर कोणी असेल किंवा तुमच्या संपर्कातील कोणी चाळीसगावला राहत असतील त्या परिसरात, तर आवर्जून तुम्ही या किंवा यायला सांगा. एवढंच एक सांगायचं होतं. दुपारी 4 वाजता बंकट वाचनालयामध्ये हा कार्यक्रम आहे. हा, तर या संदर्भातली माहिती सरांनी ग्रुपला टाकलेलीच आहे. परत मी एकदा रिमाइंडर म्हणून उद्या सकाळी टाकणार आहे, तर जरूर या. कल्याणी मॅम, हो. छानसं गाणं घेऊ आपण. दादा आणि ताई, तुम्ही शेवट करा. येस कल्याणी. मी गगन सदानं गाणं ऐकवते. हॅलो, येस आवाज येस, येतोय? येतोय आवाज व्यवस्थित. हो, छान येतोय. गगन सदन तेजोमय, गगन सदन तेजोमय, तिमिर हरुण करुणाकर, देई प्रकाश, देई अभय, गगन सदन तेजोमय, छाया तव माया तव, हे तुझेच रूप विलय, गगन सदन तेजोमय, गगन सदन, वासंतिका कुसुमातून तूच मधुर हास तोस, मेघाच्या धारातून प्रेम रूप भास तोस, कधी शील चपल चरण, कधी शील चपल चरण, वाही
गगन सदन तेजोमय गगन सदन तेजोमय गगन सदन. थँक्यू. वा वा वा, अप्रतिम, खूप खूप सुंदर, छान. थँक्यू सो मच. सगळ्यांना शुभरात्री. भेटूया लवकरच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.